स्क्रीन दिसते का सगळ्यांना माझे? रेकॉर्ड, ओके. रेकॉर्डिंग चालू आहे. हम्म. तर आज आपण ही कोडवाला पार्ट करायला स्टार्ट करणार आहे. ठीक आहे. सी बॉनच्या मदतीने आपण काय करणार आहे, कोडिंग स्टार्ट करणार आहे. आता आपल्याला जर, एक मिनिट हा. हम्म. आपल्याला जर एखाद्या डेटावर ॲनालिसिस करायचं असेल तर आपल्याला डेटा लागेल. ठीक आहे. आता इथे काय केले, हे ते सॅम्पल कोड देईल. ठीक आहे. आपण काय करू माहिती आहे का, आपण असं एक काम करू की पहिले एक मी फाईल येतो. हे फोल्डर आहे ना, ठीक आहे. या फोल्डरमध्ये एक फाईल ओपन बनवतो मी. ठीक आहे. main.py. ठीक आहे. आणि अजून एक काम करतो मी, या फोल्डरलाच मी काय करतो, इथं ओपन करतो डायरेक्ट. ठीक. हम्म. काय, सी बॉन डेमो लेटेस्ट, हे फोल्डर ओपन केलं मी. आणि याच्यात काय करतो म्हणजे व्ही एन व्ही क्रिएट करतो. बघा, मी व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट करतो. आणि व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट करण्यासाठी काय कमांड आहे, python-m. ठीक आहे. नंतर काय, PENV, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं. आणि माझ्या फोल्डरचं नाव काय, ते व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटचं .VENV. ठीक आहे. आणि हे केलं तर काय म्हणजे एक फोल्डर क्रिएट झालं बघा, VENV. आणि जर हे मला ॲक्टिवेट करायचं असेल तर माझ्यासाठी कमांड काय आहे, ठीक आहे. मी मॅकबुक वापरतोय म्हणून माझ्यासाठी थोडी कमांड वेगळी आहे. तुम्ही जर चॅट जीपीटीला विचारलं की व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट कसं ॲक्टिवेट करायचं, चॅट जीपीटी काय करेल, तुम्हाला त्याची कमांड सांगून देईल. इथं काय, आता सोर्स, त्याच्यानंतर माझ्या मते असं काहीतरी असेल, VENV, नंतर बीन, आणि नंतर ॲक्टिवेट. ठीक आहे. अशी काहीतरी कमांड आहे. तर आता माझं व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट ॲक्टिवेट झालं आहे. आणि याच्यात काय करेन मी आता, माझी सीबॉन नावाची पिप इन्स्टॉल ना, पिप इन्स्टॉल सीबॉन. ठीक आहे. ही लायब्ररी किंवा पॅकेज इन्स्टॉल करेल. लागलंच तर मी व्हेरीफाय पण करू शकतो. ठीक आहे. सीबॉन. ठीक आहे. सीबॉन आहे बघा, वेबसाईट आहे त्याची. इन्स्टॉलेशन वगैरे इथं तर काय, पिप इन्स्टॉल सीबॉन. ही कमांड तुम्ही कॉपी घेऊन करू शकता, पिप इन्स्टॉल सीबॉन. आणि मी एंटर दाबलं तर काय आलं, आता माझ्या ह्याच्यात म्हणजे माझ्या ह्या प्रोजेक्टमध्ये आता काय आलं, सीबॉन नावाचं पॅकेज इन्स्टॉल झालं आहे. आणि आता काय करेल माहिती आहे का, मी जेवढ्या पण डिपेंडन्सी इन्स्टॉल केल्या आहे ना, त्या कशात करतो मी, दाखवतो. रिक्वायरमेंट्स, एक मिनिट, याच्यात फ्रीज करतो, requirements.txt, पिप फ्रीज requirement.txt. आता काय, requirement.txt मध्ये काय आलं, तर मग मी जेवढं डिपेंडन्सी इन्स्टॉल केला ते काय आलं, इथं फ्रीज झालं. म्हणजे इथं दिसतंय मला आता. आता तुम्ही जर बघितलं तर मी एकच लायब्ररी किंवा पॅकेज इन्स्टॉल केलं होतं, त्याचं नाव काय होतं, सीबॉन. पण जेव्हा मी सीबॉन इन्स्टॉल केलं ना, ते पॅकेज पण कसे होते डिपेंड असेल. ठीक आहे. आधी तर मला दिसतंय ना, पायवर डिपेंड आहे, पॅन्डाजवर डिपेंड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅटप्लॉटलिपवर डिपेंड आहे. मी एकच पॅकेज इन्स्टॉल केलं तर काय आलं, त्यासोबत ऑटोमॅटिकली हे बाकी सगळे पॅकेजेस आले. ठीक. म्हणजे काय, सीबॉन काय या बाकी सगळ्या पॅकेजेसवर डिपेंड आहे. आणि तो व्हर्जन पण देईल बघा. ठीक आहे. आता ही requirement.txt होती. आणि आता आपण काय करणार माहिती का, एक सिम्पल प्रिंट स्टेटमेंट लिहितो. ठीक आहे. वेलकम टू सीबॉन प्रोग्राम. हे थोडं झूम करतो मी. ठीक. कारण हां, झूम केलं. ठीक. आणि आता काय करतो, ही जी फाईल आहे ना, कोणती, main.py. ठीक आहे. याला मी रन करतो. कशी, पायथन. ठीक आहे. आणि main.py नाव देतो. आणि हे जेव्हा मी रन केलं तर काय आलं, मला इथं आउटपुट आलं बघा, वेलकम टू C1 प्रोग्राम. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ते पॅकेज यूज करायचं आहे ना आता. तर आपण काय करणार, इम्पोर्ट
सी बॉर्न, ठीक आहे. हे पॅकेजचं नाव आहे आणि काय करणार ॲज SNS. आता SNS काय ॲलियास एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला जरी सी बॉर्नचा यूज करायचा असेल कुठेतरी, ठीक आहे, जसं की इथं सी बॉर्न डॉट तुम्ही काय करू शकता गेट डेटा सेट नेम्स, ठीक आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही डायरेक्ट असं पण करू शकता. पण जर तुम्हाला हे नाव प्रत्येक वेळेस नसेल लिहायचं, तुम्ही काय करशाल त्याला ॲलियास देशाल. आणि ॲलियास कसं देईल बघा खाली काय इम्पोर्ट सीबॉन ॲज काय SNS. म्हणजे आता मी काय SNS नावाने अवेलेबल आता सीबॉन नावाने अवेलेबल नाही माझ्या कोडमध्ये, ते कशा नावाने अवेलेबल SNS, कारण का आता मी त्याचं नाव चेंज करेल आहे. ठीक. हां, आता मी काय केलं SNS केलं आहे ना, मग मला हे कशा नावाने अवेलेबल झालं आहे SNS नावाने. ठीक. SNS नावाने. आणि आता काय करू शकतो आपण हे? आपल्याला जर एखादा सॅम्पल डेटा सेट लागतोय, ठीक आहे, काय सॅम्पल डेटा सेट लागतोय, सॅम्पल डेटा सेट. तर आपण काय करू शकतो बघा. एक मिनिट. हा द्या ना. हा एक मिनिट, एक म्हणजे कोणतं आहे ऑनर्स मध्ये. हा ठीक आहे सर. बरं द्या. हा, तर आपल्याला काय लागतोय सॅम्पल डेटा सेट. सॅम्पल डेटा सेट लागेल आपल्याला एखादा. तर आपण काय करू, हा जो हे जे SNS पॅकेज आहे, ठीक आहे, किंवा लायब्ररी आहे, यांनी काय करेल काही सॅम्पल डेटा सेट याच्यातच प्रोव्हाइड करेल आहे. म्हणजे काय आता इथं बघा, मी जर एखादी काय केलं SNS डॉट गेट डेटा सेट नेम्स, ठीक आहे, मेथडचं नाव काय गेट डेटा सेट नेम्स, ठीक आहे. आता जर हा कोड मी परत रन केला आणि रन केल्यानंतर काय इथं दिसतंय का टर्मिनलमध्ये काय आउटपुट दिसतंय बघू आपण. ठीक आहे, थोडं झूम लेवल कमी करतो याचे. आता जेव्हा मी रन केलं पायथन मेन डॉट पाय, तर खाली काय आउटपुट नाही आलं इथं. ठीक आहे, आउटपुट नाही आलं. कारण का ही जी मेथड आहे ना, ठीक आहे, ही जी मेथड ही काहीतरी रिटर्न करते. आणि हे रिटर्न केल्यानंतर आपण काही प्रिंटच नाही केलं. मग याला काय करावं लागेल प्रिंट करावं लागेल. आणि जर प्रिंट केलं आणि परत रन केला तर आता काय आलं बघा इथं डेटा सेटचं नेम आले काय ॲनाग्राम्स, एनस्कोम, अटेन्शन, ब्रेन नेटवर्क्स, कार क्रॅशेस, डायमंड्स, डॉट्स, ठीक आहे. आणि हे काय सगळे सॅम्पल डेटा सेट एवढं लक्षात ठेवा. काय सॅम्पल डेटा सेट आहे. तुम्हाला जर एखाद्या डेटा सेटवर प्रॅक्टिस करायची असेल आणि तुम्ही विचार करताय की तुम्हाला आता कोणत्या डेटा सेटवर प्रॅक्टिस करू, माझ्याकडे डेटा सेटच नाही, मग काय करेल सी बॉननी काही सॅम्पल डेटा सेट प्रोव्हाइड करेल. आणि तुम्ही त्या सॅम्पल डेटा सेटचा यूज करून काय करू शकता तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आता इथं बघा हे सगळे काय डेटा सेटचं नाव आहे. आता जर तुम्ही इथं बघितले तर अटेन्शनचं एक आहे, ब्रेन नेटवर्कचं एक आहे, डायमंडचं एक आहे, डॉट्सचं एक आहे. ठीक. मला याच्यातला एखादा सॅम्पल डेटा सेट लोड करायचा आहे. कसा आता बघा, समजा मी ब्रेन नेटवर्कचा घेतो, पाहू बरं आपण. ठीक आहे, मी इथं लिहितो ब्रेन नेटवर्क्स, काय नेटवर्क्स, ठीक आहे, DF, ठीक डेटा सेट. आणि आता काय करतो मी इथं SNS डॉट लोड डेटा सेट, ठीक आहे, एक लोड डेटा सेट नावाची, हां, काय लोड डेटा सेट नावाची मेथड आहे. आणि त्याचं पॅरामीटर काय आहे असं माहिती आहे का, त्याचं पॅरामीटर काय आहे जे आपल्याला डेटा सेट लोड करायचं आणि त्याचं नाव. आधीचं डेटा सेटचं नाव काय ब्रेन नेटवर्क्स आहे ना, तर मी तर ब्रेन नेटवर्क्स नावाचा डेटा सेट मेन्शन करेल. काय ब्रेन नेटवर्क्स, ओके ब्रेन नेटवर्क्स. आणि जर तुम्ही बघितलं ह्या डेटा सेटचं इथं जर मी इथं याच्यावर होवर करतोय ना, तर बघा हे फंक्शन आहे आणि याच्यात काय मेन्शन करेल नाही पॅरामीटर्स मेन्शन करेल नेम स्ट्रिंग कॅशे बुलियन, ठीक आहे, डेटा होम आणि काय आहे बाकी क्वेरी क्वार्क्स आहे. ठीक आहे. आणि इथं एक ॲरो देईल बघा ॲरो आणि काय हा हा ॲरोच आहे. ठीक आहे, हा ॲरो बनवेल आहे आणि इथं हे काय डेटा फ्रेम लिहिले म्हणजे हा काय रिटर्न टाईप आहे. म्हणजे ही जी व्हॅल्यू रिटर्न करते हे काय डेटा फ्रेम होईल. ठीक आहे, हे काय डेटा फ्रेम. म्हणून इथं जेव्हा तुम्ही बघितलं बघा ब्रेन नेटवर्क्स आणि नंतर मी काय दिले सफिक्सला DF लिहिले, कारण का म्हणजे समजलं पाहिजे मला डेटा फ्रेम आहे म्हणून मी काय केलं तर DF नाव देईल बघा ब्रेन नेटवर्क्स डेटा DF. ब्रेन नेटवर्कचा डेटा फ्रेम आहे SNS लोड डेटा सेट. आणि काय केलं मी पॅरामीटरमध्ये डेटा सेटचं नाव मेन्शन केलं. आणि आता आपण काय करणार हा प्रिंट करणार डेटा सेट.
काय ब्रेन नेटवर्क्स DF. आणि आता हा कोड रन करू. आणि इथं बघा माझ्याकडे डेटा सेट आलाय काय. हे जर तुम्ही बघितलं, एक नेटवर्कचा कॉलम आहे, ठीक आहे. आणि अजून हे बाकी सगळे कॉलम आहे, ठीक आहे. इथं दिसत नाही क्लिअरली आपल्याला, पण हे बाकी सगळे कॉलम आहे. असे भरपूर सारे कॉलम असतील. पूर्णचे पूर्ण डेटा नाही लोड झालेला, एवढं सांगतो मी तुम्हाला, ठीक आहे. जर मला कार क्रॅशेसचा जर डेटा सेट लोड करायचा असेल, कसला लोड द डेटा सेट ऑफ कार क्रॅश, तर मी काय करू शकतो, कार क्रॅश DF आणि काय करेल मी SNS लोड डेटा सेट. आणि डेटा सेटचं नाव काय, कार क्रॅशेस, ठीक आहे. आता हे नाव कडून उचलतोय बघा परत मी. इथं जे सॅम्पल डेटाबेस आहे ना, सॅम्पल डेटा सेट आहे, तिथून उचलतोय. कॉपी केलं, पेस्ट केलं, आणि काय करेल मी प्रिंट कार क्रॅश करतो. आणि आता जर मी रन केलं ना, तर बघा, हां, आता कार क्रॅशचा सगळा सॅम्पल डेटाबेस लोड झाला इथं बघा. काय आहे? एक टोटल आहे, ठीक आहे. हे बघा हे कॉलम दिसते तर टोटल, स्पीडिंग, अल्कोहोल, नॉट डिस्ट्रॅक्टेड, ठीक आहे. नो प्रिव्हियस, नंतर काय INS प्रीमियम, ठीक आहे. नंतर काय INS लॉसेस, आणि काय ॲब्रिवेशन आहे, ठीक आहे. आता ह्या डेटा सेटचा मिनिंग काय सांगतो, ठीक आहे. ह्या डेटा सेट आपण ऑपरेशन परफॉर्म करायच्या आधी मी तुम्हाला हे डेटा सेट कसला आहे ना ते सांगतो, ठीक आहे. आता हे डेटा सेट कसला आहे ना हे तुम्हाला कधीच समजणार नाही, ठीक आहे. मी पण काय केलं होतं, हे तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आधी मी पण चॅट जीपीटीला विचारून घेतलं, कारण का हा सॅम्पल डेटा सेट एवढं लक्षात ठेवा. आपल्याला याची पूर्ण इन्फॉर्मेशन नाही. मग आता आपल्याला याच्यावर जर ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे, ठीक आहे, आपल्याला माहिती आहे काय नेमकी एक्झॅक्टली काय आहे प्रत्येक पॅरामीटर, नाही. तर मी काय केलं होतं, सिम्पल हा डेटा सेट कॉपी केला होता. आणि हम्म, हा डेटा सेट कॉपी केला होता. आणि मला आधी आयडिया नव्हती. मग मी काय केलं होतं, चॅट जीपीटी केलं होतं, आणि त्याला विचारलं होतं की व्हॉट इज दिस सॅम्पल डेटा सेट फ्रॉम SNS, ठीक आहे. म्हणजे सीबॉन आहे, ठीक आहे. त्याला समजून जाईल काय आहे. इथं काय लिहिलं, इट कंटेन्स 51 रोज करस्पॉन्डिंग टू द 50 US स्टेट्स प्लस वॉशिंग्टन DC. बघा हा कसला डेटा सेट आहे, करस्पॉन्डिंग टू द 50 US स्टेट प्लस वॉशिंग्टन DC आहे, ठीक आहे. आता तुम्ही म्हणशाल की हे डेटा सेट कसला आहे ते माहीत नव्हतं मला, मी काय केलं चॅट जीपीटी केलं. आता समजा तुमच्याकडे स्वतःचा कस्टम डेटा सेट आहे, ठीक आहे. म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही त्या डेटामध्ये काय फिट करेल. समजा तुमच्याकडे स्टुडंटचा डेटा सेट असता काय स्टुडंटचं नेम असतं, ठीक आहे. नंतर त्याच्याकडे मार्क्स पर्सेंटेज असते, ठीक आहे. त्याच्यानंतर इच सब्जेक्ट वाईज तुमच्याकडे मार्क्स असते, ठीक आहे. समजा फिजिक्स, केमिस्ट्री, नंतर मॅथ्स, बायोलॉजी, नंतर एन्व्हायरमेंटचा सब्जेक्ट आहे, लेट्स आहे मराठी पण आहे, ठीक आहे. हे वाले पण सब्जेक्ट्स आहे. आता हा काय, हा वाला जर डेटा सेट असता तर काय तो कस्टम डेटा सेट आहे. याचं तुम्हाला मिनिंग माहिती आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला याच्यात काही कन्फ्युजन नाही की इथं जर मी जे कॉलम देतोय ते कसले कॉलम आहे त्याच्यात काही कन्फ्युजन नाही राहणार, कारण का तो कस्टम डेटा सेट आहे. पण मी तर काय यूज करतोय, सॅम्पल डेटा सेट यूज करतोय, बरोबर. आता सॅम्पल डेटा सेटमध्ये हे जे मेन्शन करेल पॅरामीटर, याची तर मला आयडिया नाही ना काय नेमकी हे डिजिट काय दाखवते तर बघा. हे नेमकी टोटल काय आहे, स्पीडिंग काय आहे, नेमकी अल्कोहोल काय आहे, नॉट डिस्ट्रॅक्टेड काय आहे. मला हे तर माहिती आहे की हे नंबर आहे, ठीक आहे. पण हे कसले नंबर आहे हे नाही माहिती मला. इथं ॲब्रिवेशन लिहिलं बघा, ठीक आहे. आता हे कसलं ॲब्रिवेशन आहे माहिती आहे का मला, नाही, ठीक आहे. मग मी काय केलं चॅट जीपीटीला घेतलं आणि त्याला म्हणतो आता की एक्सप्लेन इच कॉलम मिनिंग, ठीक आहे. पहिले लक्षात ठेवा, कोणतं पण ऑपरेशन करायच्या आधी तुम्हाला तो कॉलम कसला आहे ना, ठीक, तो कॉलम कसला आहे ते माहिती असणं गरजेचं आहे, एवढं लक्षात ठेवा. जर तुम्हाला तो कॉलमच कसला आहे ते माहीत नाही तर तुम्ही काय ऑपरेशन परफॉर्म करणार, ठीक आहे. त्याचे काय सेन्सच नाही बनणार तुम्हाला, ठीक. तर मग तुम्ही जे ऑपरेशन करताय त्याच्यात तो डेटा कसला आहे, त्याचे पॅरामीटर काय आहे, ठीक आहे, हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला. मग मी काय करतो आता, एक्सप्लेन इच कॉलम मिनिंग, ठीक आहे. आता त्याला विचारलं प्रत्येक कॉलमचं मिनिंग काय आहे, ठीक आहे. आधी तर बघा मी लास्ट वाला कॉलम विचारतोय, ठीक आहे. तर काय ॲब्रिवेशन, ठीक, ABBREV, ठीक. हे काय द ॲब्रिवेशन ऑफ द US स्टेट, ठीक आहे. म्हणजे युनायटेड स्टेटमध्ये जेवढे पण ते काय म्हणतात स्टेट असतील, ठीक आहे. तर बघा जसे काय व्हर्जिनिया, कॅलिफोर्निया, टेक्सास, फ्लोरिडा हे दिसतंय का, हा मॅप, ठीक.
हम्म. हा मॅप दिसतोय ना, ठीक आहे. तर हा प्रत्येक स्टेटमधला कार क्रॅशचा डेटा आहे लक्षात घ्या. हा जो डेटा सेट आहे कसला आहे, हे जे प्रत्येक स्टेट दिसलंय का युनायटेड स्टेटमधले, ठीक आहे, तर प्रत्येक स्टेटमधला कार क्रॅशचा डेटा एवढा सांगतो मी तुम्हाला काय. आणि हे जे नाव दिसतंय ना, जे शॉर्ट फॉर्म मध्ये बघा लास्ट कॉलम इथला जर तुम्ही बघितलं, ठीक, एक मिनिट थांबा इथं सांगतो डायरेक्ट. इथं जे तुम्ही नाव बघताय बघा, हे बी बी आर ई व्ही, ठीक आहे. हे एल ए के, ठीक आहे, ए झी, ए आर सी ए, हे काय शॉर्ट फॉर्म आहे त्या स्टेटचे. काय शॉर्ट फॉर्म आहे बघा. सी ए काय कॅलिफोर्निया, एन वाय काय न्यूयॉर्क, ठीक आहे. त्याच्यानंतर ए एल म्हणजे काय असेल समजा इथं अलास्का असेल, ठीक आहे. ए के, ए झी नाही माहिती मला, ठीक आहे. हे पण सी ए कॅलिफोर्निया आहे, ठीक आहे. म्हणजे काय प्रत्येक स्टेटचा, प्रत्येक स्टेटमधील कार क्रॅशचा डेटा आहे, ठीक आहे. म्हणजे ही रो असेल ना, तर ही पहिली रो काय रिप्रेझेंट करते, अलास्कामध्ये किती कार क्रॅश झाले ना त्याचा डेटा हा. नंतर एक एक काय, ही सेकंड रो कसली, या स्टेटमध्ये, ठीक आहे, हे जे स्टेट असेल, ठीक आहे, त्या स्टेटमध्ये काय किती कार क्रॅश झाले ना त्याचा डेटा आहे एवढं लक्षात घ्या, ठीक आहे. हा रो वाईज डेटा देईल त्यांनी प्रत्येक स्टेटसाठी, ठीक आहे. त्यांचे सेपरेट सेपरेट, जसं व्हर्जिनिया, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, ते त्या हिशोबाने, ठीक आहे. आता हे समजलं की रोचा डेटा काय कसला आहे कशाचा अगेन्स्ट आहे, ठीक आहे. आता एक कॉलम काय आहे ते विचारू आपण, ठीक आहे. कॉलम काय एक्झॅक्टली, ठीक आहे. इथं जर तुम्ही कॉलम बघितलं तर काय, कॉलम थोडी झूम करतो, होत आहे का नाही बघू बरं. जास्त झूम केलं तर नीट नाही दिसणार, ठीक आहे. तर काय टोटल, ठीक आहे, टोटलचा कॉलम आहे, नंतर एक स्पीडिंगचा कॉलम आहे, अल्कोहोलचा आहे, नॉट डिस्ट्रॅक्टेडचा आहे, नो प्रिव्हियसचा आहे, त्याच्यानंतर काय आय एन एस प्रीमियम, आणि काय आता आय एन एस लॉसेस, ठीक आहे, आणि ॲब्रिव्हिएशन. हे तर सांगितलं मी तुम्हाला, हे स्टेटचं आहे, ठीक आहे. आता प्रत्येक कॉलमचं मिनिंग काय विचारू आपण, ठीक आहे. टोटल काय, तर टोटल नंबर ऑफ फॅटल कोलिजन्स, ठीक आहे. फॅटल म्हणजे काय, की डायरेक्ट हानीच झाली म्हणजे काय. फॅटल म्हणजे एकदा सांगितलं तुम्हाला, फॅटल मिनिंग, फॅटल म्हणजे काय, ज्याने मृत्यू झाले बघा, काय ज्याने मृत्यू झाले. मग हा डेटा काय म्हणतोय, द टोटल नंबर ऑफ फॅटल कोलिजन्स म्हणजे असे कोलिजन्स ज्याने काय झालेले डायरेक्ट मृत्यू झालेले, ठीक आहे. आणि काय म्हणतात पर 1 बिलियन माइल्स ट्रिवर, ठीक आहे. म्हणजे काय, सगळ्या कार जेव्हा मिळून काय म्हणताय 1 बिलियन माइल्स चालतील ना, 1 बिलियन ऐवजी असं समजा की तुम्ही असं अजून करा की 1000 किलोमीटर चाललंय सगळं, ठीक आहे. पूर्ण 1000 किलोमीटरची जेवढी जर्नी असेल सगळ्या कार्सची, त्याच्या दरम्यान किती कोलिजन झालेले, ठीक आहे, म्हणजे किती वेळा धडक झालेली त्यांची, त्याचा डेटा येतो, ठीक आहे. हायर व्हॅल्यू मीन्स काय, हायर फॅटल क्रॅश रेट आहे. आधी तर बघा हे शब्द काय वापरले, हायर व्हॅल्यू मीन्स हायर, बघा जो हायलाइट करतो ना तो बघा, हायर फॅटल क्रॅश रेट आहे बरं का, हा काय रेट आहे, ऍक्च्युअल व्हॅल्यू नाही एवढं लक्षात घ्या, हा काय रेट आहे, ठीक आहे. ते सांगतो तुम्हाला काय आहे नंतर. स्पीडिंग, ठीक आहे. स्पीडिंग काय, द पर्सेंटेज ऑफ फॅटल क्रॅशेस इन्व्हॉल्विंग स्पीडिंग, म्हणजे काय जेव्हा जो ॲक्सिडेंट झाला, जेव्हा ॲक्सिडेंट झाला तर किती जणांची स्पीड जास्त होते, ठीक आहे, म्हणजे रेट काय होता स्पीडिंगचा, ठीक आहे. आता समजा इथं बघा स्पीडिंग काय 7.33, ठीक आहे. म्हणजे काय रेट काय होता 7.33 रेट होता. बरं सांगतो मी तुम्हाला हे नंतर रेट काय ते सांगतो, ठीक आहे. म्हणजे आज समजा की काय जेवढा कोलिजन झाले, धडक झाली, तर किती जणांचा स्पीडिंग जास्त होते, ठीक आहे. स्पीड जास्त असल्यामुळं किती जणांचा कार क्रॅश झाला. त्याच्यानंतर काय दुसरी गोष्ट काय अल्कोहोल, ठीक आहे. असं पण असू शकतं की ज्यांची स्पीड जास्त, सॉरी, हां, जेव्हा ॲक्सिडेंट झाला त्याचं कारण प्रत्येक वेळेस स्पीड नाही राहणार जास्त, त्याचं दुसरं पण कारण असू शकतं की काय म्हणतात की एकदा दुसरं कारण काय असू शकतं की अल्कोहोल रिझन असेल, ठीक आहे. अल्कोहोलमुळं काय झालं असेल, धडक झाली असेल, म्हणजे त्यांनी ड्रिंक केला असेल, ठीक आहे. समजा दोन जणांनी ड्रिंक केला असेल किंवा एका जणांनी ड्रिंक केला असेल, तर मग त्या ड्रिंकमुळे किती जणांची कोलिजन झाले, ठीक, किती जणांची धडक झाली त्याचा डेटा आहे, ठीक आहे. नॉट डिस्ट्रॅक्टेड, ठीक आहे. आता बघा तिसरी केस काय तर तिसरा कॉलम कसला आहे, द पर्सेंटेज ऑफ फॅटल क्रॅशेस वेअर द ड्रायव्हर वॉज नॉट डिस्ट्रॅक्ट, म्हणजे काय अशा वेळेस किती वेळा धडक झाली की जेव्हा ड्रायव्हरचा पूर्ण फोकस होता, ठीक आहे, दुर्लक्ष नव्हतं तरी धडक झालेली, ठीक आहे. त्याचा आहे, ठीक आहे, हा रेट. नंतर नो प्रिव्हियस म्हणजे काय, नो प्रिव्हियस म्हणजे काय, असे किती ड्रायव्हर होते की ज्यांची धडक झाली ना, ठीक आहे, त्यांचं काय मागचं ट्रॅक रेकॉर्ड नाही, ठीक आहे. मागचं ट्रॅक रेकॉर्ड नाही की त्यांनी कधीच ॲक्सिडेंटच झालेलं नाही, ठीक आहे. त्याचं ट्रॅक रेकॉर्ड नाही आहे, ठीक आहे. म्हणजे एखादा ड्रायव्हर आहे समजा, मीच आहे समजा, मी एखादा धडकलं, ठीक आहे, मी फर्स्ट टाइमच कार चालवत होतो,
मग आता माझा काही ट्रॅक रेकॉर्डच नाही, तर मी काय होईल, माझं काउंट याच्यात येईल, ठीक आहे, माझी एंट्री कशात होईल, याच्यात जाईल, ठीक आहे. त्याच्यानंतर काय, आय एन एस प्रीमियम, ठीक आहे. आय एन एस प्रीमियम काय, इन्शुरन्स प्रीमियम, ठीक आहे. द ॲव्हरेज अॅन्युअल कार इन्शुरन्स प्रीमियम इन द स्टेट. जेव्हा तुमच्या कारचा ॲक्सिडेंट होतो, कसला ॲक्सिडेंट होतो, तुम्ही काय होताय, ऑब्वियस आहे, तुम्ही गाडीचा कसं तरी इन्शुरन्स काढेल राहतो, ठीक आहे. मग त्या इन्शुरन्सचा प्रीमियम काय, म्हणजे तुम्ही दर महिन्याला काय असेल ते, ठीक आहे, किती इन्शुरन्स, तिचा किती हप्ता भरता, ठीक आहे, त्याची काय कॉस्ट आहे ते मेन्शन करेल आहे. आणि इन्शुरन्स लॉसेस बघा, आय एन एस लॉसेस काय, द ॲव्हरेज इन्शुरन्स लॉसेस पर इन्शुअर्ड व्हेकल, म्हणजे किती लॉस झाला असेल इन्शुरन्स कंपनीला, काय असेल ते, ठीक आहे. हे ॲब्रिव्हिएशन तर सांगितलं मी तुम्हाला, युअर स्टेट, ठीक आहे. आता प्रत्येक कॉलमचं तुम्हाला मिनिंग सांगितलेलं आहे. आता एक दुसरे विचारतो त्याला क्वेश्चन, की रेट काय असतो बाबा, हा काय, हा ठीक आहे, व्हॉट इज द रेट हिअर, एक्सप्लेन इन व्हेरी सिम्पल लँग्वेज, ठीक आहे, एकदम सिम्पल लँग्वेज विचार. हा बघा, रेट काय, हाऊ ऑपन समथिंग हॅपन्स कम्पेअर्ड विथ स्टँडर्ड अमाऊंट, ठीक आहे, म्हणजे काय, एखादी गोष्ट किती वेळा घडते, ठीक आहे. जर तुमचं समजा नॉर्मली तुमचं एस्टिमेट असतं की एखादी गोष्ट काय 10 वेळा घडते, ठीक आहे, 10 वेळा घडणार आहे. आणि त्याच्यापैकी ती म्हणजे तुमचा असा अंदाज असतो की 10 वेळा घडेल, त्याच्यापैकी किती वेळा घडली, त्याला रेट म्हणतात, ठीक आहे. आता इथं बघा, इन दिस डेटा सेट द मोस्ट इम्पॉर्टंट रेट इज टोटल, ठीक आहे. टोटल म्हणजे काय, व्हॉट डज दिस रेट मीन, फॉर एक्झाम्पल कॅलिफोर्निया हॅज टोटल 12, ठीक आहे, रेट काय, 12चा रेट आहे, ठीक आहे. दिस मीन्स फॉर एव्हरी 1 बिलियन माइल्स ट्रॅव्हल, ठीक आहे, देअर वेअर अबाउट 12 फॅटल क्रॅशेस, म्हणजे काय, ठीक आहे. 12 फॅटल क्रॅशेस म्हणजे काय, 12 वेळा अशी धडक झाली की ज्याचा डायरेक्ट मृत्यू झाला, ठीक आहे. याचं मिनिंग काय, 12 वेळा अशी धडक झाली की ज्याचा डायरेक्ट मृत्यू झाला, ठीक आहे. आणि याचा आता हे बघा, आणि हे विचारतो त्याला, 1 बिलियन ड्रायव्हर, ठीक आहे, हे काय नेमकी मिनिंग, याचं काय, आता हा डेटा कसला कम्पेअर आहे, ठीक आहे. सिम्पली मीन्स द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ऑल द व्हेकल्स, हे काय बघा, 1 बिलियन माइल्स ड्रायव्हन म्हणजे काय, सिम्पली मीन्स टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ऑल व्हेकल्स, काय, सगळ्या व्हेकलनी जेव्हा हे काय म्हणता 1 बिलियन माइल्स, ठीक आहे, की एवढं डिस्टन्स कव्हर केला असेल ना, तेव्हा किती क्रॅशेस झाले, ठीक आहे. म्हणजे काय, मला जर फॉर एक्झाम्पल द्यायचं असेल की समजा, हां, तुम्ही समजा नाही का तुमच्या कॉम्प्युटरचे टेस्टिंग करताय, सीपीयूचे टेस्टिंग करताय, ठीक आहे. तुम्ही काय म्हणता की एक सीपीयू चालला, दुसरा सीपीयू चालला, ठीक आहे. प्रत्येक सीपीयू, ठीक आहे, प्रत्येक सीपीयू, आता समजा एक सीपीयू 10 तास चालला, ठीक आहे, दुसरा सीपीयू किती चालला समजा 10 तास, आणि तिसरा काय चालला समजा 5च तास चालला, टोटल किती तास चालतो, 25 तास चालला. मग हे जेवढ्या वेळेस सीपीयू चालले ना, त्याच्यात किती वेळा फेल झाला असेल एखादा सीपीयू, ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे काय, पहिला सीपीयू 10 तास, दुसरा सीपीयू 10 तास, आणि तिसरा सीपीयू काय 5 तास, ठीक आहे. तर टोटल किती वेळ चालले सगळे सीपीयू, 25 तास चालले. आणि मी काय करतोय समजा, की ह्या 25 तासाच्या दरम्यान किती वेळा सीपीयू फेल झाला माझा, ठीक आहे, सीपीयू बंद झाला, किंवा सीपीयूला काहीतरी इश्यू आला, एरर आला काहीतरी, ठीक आहे. मग मी काय करतोय, त्या टोटल तासाचा अगेन्स्ट काय करतोय, जो रेट आहे ना तो काढतोय मी, ठीक. तसंच इथं आहे, जे क्रॅशेस झालेले आहे ना ते कशाच अगेन्स्ट काढतोय मी, जेव्हा सगळ्या कारने एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केला असेल ना, तेव्हा किती वेळा कोलिजन झालेले आहे. माझा हा रेट दिसतोय तुम्हाला, ठीक आहे, हा काय 18.8, ठीक आहे. आता हा ॲक्च्युअल तर नाही बरं का, म्हणजे ॲक्च्युअल म्हणजे कसं, की ज्या कॅज्युअलिटी असतात, म्हणजे समजा किती जणांचा मृत्यू झाला, ठीक आहे, मृत्यू झाला म्हणजे काय, असं तर नाही होऊ शकत की 8.5 जणांचा मृत्यू झाला, ठीक आहे. एक तर काय असतो तो काउंट 9 असेल किंवा 10 असेल, ठीक आहे. पण जे पर्सेंटेज असतं, ठीक आहे, जे पर्सेंटेज असतं ते तर पॉईंटमध्ये असू शकतं ना, बरोबर आहे का नाही. समजा म्हणजे काय, आता समजा मी अज्युम करतो की किती जणांचा डेथ झाली, समजा 50 जणांची. कधी, किती म्हणजे कधी, जेव्हा सगळ्या गाड्यांनी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे समजा 2000 किलोमीटर, ठीक आहे. आता त्यांनी माईल्स गेले, त्याला माईल्सच घेऊ, ठीक आहे. हं. ठीक आहे, काय 50 डिवाइड बाय 20,000 माईल्स, ठीक आहे. मी 2000 म्हटलं ना, पण 20,000 माईल्स घेऊ, ठीक आहे. जेव्हा टोटल गाड्या, प्रत्येक गाड्या जेव्हा 20,000 माईल्स चालल्या, तेव्हा किती कॅज्युअलिटी झाल्या, 50. माईचा जर रेटमध्ये कन्वर्ट केला, ठीक आहे, यालाच सांगतो मी, कन्वर्ट करा रेटमध्ये, ठीक आहे, कन्वर्ट टू रेट. त्यांनी रेट कॅल्क्युलेट केला तर कसं केला बघा आता, रेट काय 50,000, 50 डिवाइड बाय 20,000, ठीक आहे. आणि कशाच अगेन्स्ट करतोय तो आपण, 1 बिलियन माइल्सचा अगेन्स्ट, ठीक आहे. आता मी त्याला थांबा, या 1 बिलियन माइल्सचा अगेन्स्ट न करता मी काय करतो,
कॅल्क्युलेट अगेन्स्ट माइल्स, म्हणजे 20,000 माइल्स अगेन्स्टच करा. ठीक. नाही नाही थांब, 50 डिवाइड बाय 20,000, कॅल्क्युलेट दिस ओनली. 0.025 ना. आणि जर मी याला या 20,000च्या अगेन्स्ट जर कॅल्क्युलेट केलं तर किती होईल नंतर? 0.1 मिनिट थांबा. नाही 20,000 नाही, मला काय करायचं ॲक्च्युली, 1 मिनिट सांगतो थांबा. हां, मला सुचला. ठीक आहे, मी सांगतो काय. तुम्ही जेव्हा पर्सेंटेज कॅल्क्युलेट करता, समजा तुमचे टोटल तुम्हाला किती मार्क्स पडले 500, आणि तुमचे टोटल किती 650, बरोबर ना. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर किती आलं? 76.92. ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करता ते कशाचा अगेन्स्ट करताय? 100चा अगेन्स्ट करताय. मग जेव्हा तुम्ही याला 100ने मल्टिप्लाय केलं तेव्हा काय 76.923, बरोबर ना. असं काहीतरी येईल. हेच जर आता मी जो कार क्रॅशेसचा डेटा आहे, ठीक आहे, त्यांनी काय करेल 1 बिलियन माइल्सचा अगेन्स्ट. ठीक आहे, म्हणजे जेव्हा 1 बिलियन माइल्स आलं त्याचा अगेन्स्ट करेल ना, मी काय करतो 10,000 माइल्सचा अगेन्स्ट करतो. ठीक आहे, मी जे पर्सेंटेज आपलं 100च्या अगेन्स्ट करतो ना, ते मी काय करतो 10,000 माइल्सच्या अगेन्स्ट करतो कार क्रॅशेससाठी. मग जर मी 50, ठीक आहे, 50 डिवाइड बाय काय टोटल किती डिस्टन्स घेतलं होतं मी? 20,000 माइल्स. ठीक आहे, हे जर कॅल्क्युलेट केला आणि त्याच्यानंतर काय पर्सेंटेज कसं अगेन्स्ट काढत होतो मग आपल्या मार्क्समध्ये 100च्या अगेन्स्ट ना, इथं काय करतो मी 10,000 माइल्सचा अगेन्स्ट काढतो. ठीक आहे, हे जर केलं त्याचं काय निघाल 25, म्हणजे काय रेट काय 25. कधी? जेव्हा एखादी गाडी 10,000 माइल्स चालते तर किती कॅज्युअलिटीज उरायला 25. हेच जर समजा असं काहीतरी असतं काय 26 असतं किंवा 29 असतं, डिवाइड बाय काय 20,000, आणि नंतर काय कशाच अगेन्स्ट कधी कन्वर्ट करतो मी 10,000 माइल्सच्या. मग याचं मिनिंग काय होतं बघा, जेव्हा प्रत्येक गाडी म्हणजे प्रत्येक नाही सॉरी, जेव्हा सगळ्या गाड्या जेव्हा 10,000 किलोमीटर चालतात किंवा माइल्स चालतात तर किती ॲक्सिडेंट होईल तेव्हा? 14.5 ॲक्सिडेंट होईल. म्हणजे काय रेट काय याचा 14.5 होता. ठीक आहे, तसंच इथं आहे बघा काय 18.8 ॲक्सिडेंट होईल. ठीक आहे, किती रेट काय 18.8चा रेट आहे. ठीक आहे, म्हणजे जवळजवळ 18 कॅज्युअलिटी तर होईलच आहे. ठीक आहे, 18.8 कॅज्युअलिटी होईल. आता मी रेटचं तुम्हाला डेफिनेशन तर क्लिअर करून दिले. ठीक आहे, त्याच्यात बघा आता स्पीडिंगचा रेट काय 7.33. ठीक आहे, म्हणजे काय स्पीडिंग जेव्हा स्पीड जास्त होते ना तर रेट काय होता 7.33. जेव्हा ड्रिंक करेल एखाद्याने, ठीक आहे, ठीक आहे, एखाद्याने ड्रिंक करेल होतं तर रेट काय 5.6 आहे. नॉट डिस्ट्रॅक्टेड म्हणजे काय दुर्लक्ष नव्हतं तरी ॲक्सिडेंट झालं तेव्हा काय 18 रेट आहे. नो प्रिव्हियस म्हणजे काय असे ड्रायव्हर किती आहे की ज्यांचं काय ट्रॅक रेकॉर्डच नव्हतं मागच्या ॲक्सिडेंटचा, किती होते? त्याचा रेट काय 15 आहे. INS प्रीमियम. ठीक आहे, हे तर काही सध्या मी एक्सप्लेन नाही करेल. ठीक आहे, हे काय पण हे दाखवतो तुम्हाला. आता इथं बघा डेटा जर कम्पेअर करायचा असेल तुम्हाला तुम्हाला लॉजिक जर बघायचं असेल तर बघा इथं स्पीडिंगचा रेट काय 7.33, आणि हे कसल्यासाठी होतं अलास्कासाठी. ठीक आहे, AL म्हणजे अलास्का कन्सिडर करतो. आणि जर इथं तुम्ही एक रेकॉर्ड बघितलं 2.006. ठीक आहे, आणि हे कसल्यासाठी DC ना, बरोबर. DC म्हणजे काय विचार बरं, DC स्टेट कोणते असेल स्टेट इन US. DC म्हणजे काय डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया. ठीक आहे, काय DC म्हणजे काय डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया. बघा आता जेव्हा डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियामध्ये जर मी स्पीडिंगचा रेट पाहिलं तर काय 2.006. आणि जर मी अलास्कामध्ये पाहिलं, ठीक आहे, AL म्हणजे अलास्काच आहे ना, AL नाही अलाबामा आहे सॉरी, अलास्का नाही अलाबामा. ठीक आहे, तर अलाबामामध्ये काय स्पीडिंगचा रेट 7.33. म्हणजे जर तुम्ही याचं दोघांपैकी जर कम्पेअर केलं तर काय निष्कर्ष निघतो तुम्हाला की स्पीड, ठीक आहे, स्पीड जास्त असल्यामुळे ह्या दोन्ही स्टेटपैकी काय अलाबामा आणि काय DC म्हणजे काय डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया. ठीक आहे, या दोन्ही स्टेटपैकी स्पीडिंगमुळं कुठं कार क्रॅशेस झालेले जास्त ह्या स्टेटमध्ये. ठीक आहे, कारण का स्पीडिंग मुळे रेट बघा किती 7.33, आणि DC मध्ये काय 2.006. म्हणजे काय कार क्रॅशेसचा रेट कुठं जास्त आहे अलाबामामध्ये. ठीक आहे, कारण का H1 बघू राहिलो मी. ठीक आहे, तसंच ड्रिंक अँड ड्राईव्हचा जर केस बघितलं तुम्ही, ठीक आहे, ड्रिंक करून जर ड्राईव्ह केला असेल तर त्याचा रेट कुठं आहे बघू जास्त. ठीक आहे, इथं काय 5.64, आणि जर इथं बघितलं तर काय 1.593. ठीक आहे, म्हणजे काय परत इथं काय ड्रिंक अँड ड्राईव्हमुळे ड्रिंक केल्यामुळे काय होते इथं कार क्रॅशेस जास्त होते. ठीक आहे, आता
हे तर झालं डायरेक्ट कंक्लुजन. ठीक आहे, हे काय आलं, डायरेक्ट कंक्लुजन दिसतंय की तुम्हाला कुठं जास्त ऍक्सिडेंट होऊ राहिले, कुठं जास्त कमी होऊ राहिले. ठीक आहे, याच्यावरून तुम्ही इनडायरेक्ट कंक्लुजन काय काढू शकता समजा. ठीक आहे, याच्यावर इनडायरेक्ट कंक्लुजन काय काढू शकता, की जर इथं जास्त ऍक्सिडेंट होत असेल ना, ठीक आहे, म्हणजे काय, तिथले जे सिटीजन आहे, ठीक आहे, ते नागरिक आहे, ते काय बेजबाबदार आहे, ठीक आहे, किंवा लॉ स्ट्रिक्ट नाही त्या. ठीक आहे, त्याच्यामुळे काय हो राहिलं, अल्कोहोल जरी कन्झ्युम करेल असेल तरी काय हो राहिलं, ते गाडी चालवताना ऍक्सिडेंट होऊ राहिले. ठीक आहे, आणि इथं काय कमी म्हणजे काय, इथं लॉ स्ट्रिक्ट असेल, सिटीजन थोडे जबाबदार असतील. ठीक आहे, हे काय केलं मी, इनडायरेक्ट कंक्लुजन काढलं. अजून जर तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं, ठीक आहे, जर समजा तुम्ही स्टेटचं एक्झाम्पल घेतलं तुम्ही, ठीक आहे, प्रत्येक स्टेटचं एक्झाम्पल घ्या. ठीक आहे, समजा आता मी स्टेटचं एक्झाम्पल घेतलं. कसं, आता समजा मी रॉबरीचा रेट घेतला. ठीक आहे, म्हणजे किती चोऱ्या होत्या तिथं, आणि स्टेट आहे समजा. ठीक आहे, आता समजा आपली स्टेट घेऊ. ठीक आहे, तर मी तुझा रेट घेतला 18 पॉईंट, ठीक आहे, 8चा. आणि स्टेट समजा मी घेतली महाराष्ट्राचं आपली. ठीक आहे, आणि हे जर मी तर 2.2 घेतला, आणि जर आसामचंच घेतलं एक्झाम्पल. ठीक आहे, कोणतं, आसाम घेतलं मी. ठीक आहे? तर आता याच्यावरून जर काय समजतंय मला, काय, की सगळ्यात जास्त चोऱ्या कुठं होत आहे, महाराष्ट्रामध्ये, आणि आसाममध्ये काय होत आहे, चोऱ्या कमी होत आहे. हे काय केलं तुम्ही, डायरेक्ट कंक्लुजन काढलं. ठीक आहे, आता हे रेट आहे ना, समजा म्हणजे काय, रेट म्हणजे कसं सांगतो मी आता. ठीक आहे, समजा 100 घर आहे. ठीक आहे, 100 घर आहे एखाद्या एरियात. ठीक आहे, तर त्या 100 घरांपैकी किती ठिकाणी चोऱ्या होत्या, समजा मी असं केलं की 20 ठिकाणी चोऱ्या होत्या, कितीपैकी, 100 घरांपैकी. तर त्याचा रेट काय आला समजा, किती होतं सांगा बरं, 20% रेट आहे. ठीक आहे, 20%. आणि जर मी घेतलं की इथं काय आहे? 18 आहे ना, समजा इथे करू आपण हे. हां, 18 घरांमध्ये चोऱ्या होत्या. ठीक आहे, 100 पैकी 18 घरांमध्ये चोऱ्या होत्या. मग तुम्ही काय केलं, निष्कर्ष, रेट काय आहे त्या चोरी होण्याचा, 18%. ठीक आहे, आणि जर तुम्ही इथं बघितलं, ठीक आहे, आसामच्या केसमध्ये काय असू शकतं, की 2च ठिकाणी चोऱ्या होत्या. ठीक आहे, हा नंबर काय आता समजा, मी याला साधा नंबर करतो. ठीक आहे, आणि काय केलं मी समजा 100 केलं, म्हणजे काय आलं, 2% ठिकाणी चोरी होते. आता हा जो नंबर डेसिमलमध्ये येतोय ना, त्याचं रिझन काय आहे, की डेसिमलमध्ये येण्याचं रिझन काय समजा, की आता डेसिमलमध्ये नंबर येतोय. ठीक आहे, तर गोष्ट काय असू शकते, तुम्ही 100 घरांपैकी, ठीक आहे, 100 घरांपैकी तुम्ही काय केलं, सॅम्पल सेट काय केला समजा, तुम्ही 200चा ठेवला. ठीक आहे, आणि 200 घरांच्या अगेन्स्ट काय करताय, तुम्ही कॅल्क्युलेट करताय. मग इथं जर मी आता 37 केलं, ठीक आहे, 37 केलं, तर 37 ÷ 200 काय येतं, 18.5 येतं बघा. आता आता नंबर काय आला, डेसिमलमध्ये आला. कारण का, तुम्ही ज्या घरांच्या अगेन्स्ट कॅल्क्युलेशन करताय ते काय आता वेगळा नंबर आहे हा, 100चा अगेन्स्ट नाही. ठीक आहे, 37 ÷ 200 काय आता पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट केलं तर 18.5. आणि समजा हे इथं मी 4.4 केलं. ठीक आहे, आणि इथं जर मी समजा 200 केलं परत, याचं काय 2.2% येईल. ठीक आहे, म्हणजे काय, जो चोरी होण्याचा रेट आहे तो महाराष्ट्रामध्ये जास्त आहे आणि आसाममध्ये काय कमी. हा, असा डेटा इंटरप्रेट केला, एवढं लक्षात आहे. हे काय, डेटा इंटरप्रिटेशन कसं करते, असं करतं. तेच डेटा येतं परत बघा, काय, स्पीडिंग, अल्कोहोल नॉट रिस्ट्रिक्टेड, नो प्रिव्हियस आय ठीक आहे. आता तुम्हाला आता डेटाचा मिनिंग तर लक्षात आला आहे. ठीक आहे, आता हा डेटा काय, हा लक्षात आला असेल, तर आपण काय करू आता, सिम्पल एक प्लॉट ड्रॉ करू. ठीक आहे, आपण काय करू, डायग्राम ड्रॉ करू किंवा प्लॉट काय असेल ते. ठीक आहे, एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी. आता हा डेटा सेट तुम्हाला क्लिअर झाला आहे ना, तर मी तुम्हाला दाखवतो काय करायचं आपल्याला. हम्म, आता आपण काय करू, एक डिस्ट्रीब्युशन प्लॉट काढू. ठीक आहे, डिस्ट्रीब्युशन प्लॉट. ठीक आहे, कसा, SNS डॉट काय करतो मी, डिस्ट प्लॉट. ठीक आहे, आता हे बघा, तुम्ही जर एखादं युट्यूबवर सर्च मारलं ना, तर तुम्हाला ही मेथड दिसेल, काय, डिस्ट्रीब्युशन प्लॉट. तुम्ही जर जुने व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला कोणती मेथड दिसेल, डिस्ट प्लॉट, बरोबर. आता जर मी काय केलं, कार क्रॅश, याच्यात काय पास करतो आता बघा, डेटा सेट पास करतो पहिला पॅरामीटर. आणि कशाचा डिस्ट्रीब्युशन प्लॉट पाहिजे मला समजा, की स्पीडिंगचा किंवा अल्कोहोलचा घेऊ. ठीक आहे, म्हणजे अल्कोहोलमुळे किती ॲक्सिडेंट झाले त्याचं बघू आपण. ठीक आहे, कॉलम काय सिलेक्ट करतो मी बघा, डेटा सेट कसला आहे किंवा डेटा फ्रेम कसली आहे, कार क्रॅशचा आहे. ठीक आहे, आता जर कोणता कॉलम घेतो मी, अल्कोहोलचा. ठीक आहे, आणि हा जेव्हा मी इथं प्रोग्राम रन करेल, इथं बघा प्रोग्राम रन करतो मी, हा प्रोग्राम रन झालेला आहे.
ठीक आहे, पण काही डायग्राम तर नाही आली इथं, बरोबर? डायग्राम नाही आली. डायग्राम जर दाखवायची असेल तर काय करावं लागेल मला इथं? मॅटप्लॉटलिब लागेल. ठीक आहे. काय मॅटप्लॉटलिब कसं करावं लागेल ते? इम्पोर्ट. ठीक आहे, काय मॅटप्लॉटलिब, प्लॉटलिब. काय केलं मी? इम्पोर्ट मॅटप्लॉटलिब डॉट काय पायप्लॉट. ठीक आहे, आणि त्याला काय नाव दिलंय मी? PLT नाव दिलं एवढं सध्या. काय नाव दिलं? PLT. आणि आता काय करतो मी इथं? हा जो डिस्ट्रीब्युशन प्लॉट आहे ना, याला शो करतो मी. हो बरं, PLT डॉट शो करून पाहू होतंय का. आणि आता जर रन केलं तर कदाचित एरर येईल बरं का. नाही आला. आलं का? आता फिगर दिसते बघा. काय आलंय मला? आता फिगर काय आहे तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे, पण नीट बघा इथं. एक्स ॲक्सिसवर काय आलं? ॲटलिस्ट अल्कोहोल आली. आणि इथं काय? डेन्सिटी बघा वाय ॲक्सिसवर. ठीक आहे, वाय ॲक्सिसवर काय? डेन्सिटी. आणि तुम्ही काय, एक हिस्टोग्राम दिसेल बघा तुम्हाला, हिस्टोग्राम सारखी गोष्ट दिसते. आणि एक कर्व दिसते, एक स्मूथ कर्व दिसते. ठीक आहे, ही काय? ते एक स्मूथ कर्व. ठीक आहे? आता हे दोन्ही काय सांगाल मी तुम्हाला. आता नीट बघा, मी काय केलं? SNS डॉट डिस्ट प्लॉट. ठीक, काय यूज केलंय? SNS डॉट डिस्ट प्लॉट. आणि काय केलंय? कसला डिस्ट्रीब्युशन प्लॉट केलाय मी? अल्कोहोलचा. ठीक आहे, अल्कोहोलचा. ठीक आहे, याला विचारून पाहू तुम्हाला जर समजत नसेल काय डिस्ट प्लॉट काय, व्हॉट इज दिस प्लॉट. डिस्ट्रीब्युशन प्लॉट काय असतं ते? डिस्ट्रीब्युशन प्लॉट काय सांगतो? एखाद्या गोष्टीचं कसं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. समजा इथं काय शोज यू व्हॉट व्हॅल्यूज अकर ऑफन ऑफन अँड व्हॉट व्हॅल्यूज अकर रेअरली. ठीक आहे, जर तुम्ही इथं डिस्ट्रीब्युशन प्लॉट बघितला, ठीक आहे, तर काय आता बघा डिस्ट्रीब्युशन प्लॉट. आता बघा बरं का, व्हॅल्यूज काय, कोणत्या व्हॅल्यूज जास्त अकर होत्या आणि कोणत्या व्हॅल्यूज कमी अकर होत्या. ठीक आहे, जर तुम्ही इथं बघितलं तर जी टू वाली व्हॅल्यू असेल ना, ठीक आहे, म्हणजे काय, टू वाला जो रेट असेल बघा, अल्कोहोलमुळे जो इथं दिसतोय ना रेट आपल्याला बघा, अल्कोहोलमुळे जो रेट दिसतोय बघा काय, अल्कोहोलचा रेट. ठीक आहे, कुठं येतं बघा, टू जवळचा रेट असेल ना, ठीक आहे, टूच्या आसपासचा रेट काय खूप कमी बघा, किती वेळा आहे? 0.05%. म्हणजे काय, काहीतरी स्केल असेल. बघू बरं आपण टूच्या आसपास किती व्हॅल्यू दिसतं आपल्याला. ठीक आहे, टूच्या आसपास मोजू इथं. ठीक आहे, ही 5 4 3. ठीक आहे, इथं काय आता 1 आहे. ठीक आहे, म्हणजे हा अप्रॉक्सिमेटली 2 आहे. ठीक आहे, एकदा झाला काउंट हा. त्याच्यानंतर याला काउंट केलं समजा मी 2 वेळा, परत याला कॅल्क्युलेट केलं समजा 3. ठीक आहे, चला 3 वाले स्किपच करू आपण, परत बघू रे. 1. ठीक आहे, 2च्या आसपास व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर परत इथंही 2च्या आसपास व्हॅल्यू आहे. ठीक आहे, नंतर परत जर तुम्ही गेलं, ही पण 2च्या आसपास आहे. ठीक आहे, म्हणजे काय, हे बघा 2च्या आसपास असणार व्हॅल्यू ना खूप कमी आहे. म्हणजे काय, 2%. ठीक आहे, 2%. ठीक आहे, 2%च्या आसपास अल्कोहोलमुळं कार ॲक्सिडेंट होणाऱ्या स्टेटची संख्या काय आहे? खूप कमी आहे. मी डेटा कसा इंटरप्रिट केला बघा, 2%. ठीक आहे, 2% रेटमुळं. ठीक आहे, जिथं अल्कोहोलमुळं ॲक्सिडेंट होण्याचा रेट 2% आहे ना, ठीक आहे, ठीक आहे, जिथं अल्कोहोलमुळं ॲक्सिडेंट होण्याचा रेट 2% आहे, त्या स्टेटचा काउंट खूप कमी आहे. याच्यावरून काय समजतं? त्या स्टेटचा काउंट खूप कमी आहे. म्हणजे अशा खूपच कमी स्टेट आहे की जिथं अल्कोहोलमुळं ॲक्सिडेंट होतच नाही किंवा खूप कमी होत आहे. ठीक आहे, आणि अशा खूपच जास्त काही काही किती स्टेट आहेत बघा. इथं काय खूप कमी स्टेट आहे. किती? हे 5% आत आत असेल. ठीक आहे, आता हा आकडा काय आहे ते सांगतो मी तुम्हाला नंतर, पण इथं बघा हा आकडा कमी आहे. म्हणजे काय, 2%. ठीक आहे, 2%, सॉरी, अल्कोहोलमुळं ॲक्सिडेंट होणारा. ठीक आहे, अल्कोहोलमुळं ॲक्सिडेंट होण्याचा जो रेट आहे ना, 2% आहे. ठीक आहे, तर असे 2% स्टेट, 2% रेट असणाऱ्या खूप कमी स्टेट आहे. आणि 4 ते 6% रेट असणाऱ्या काय स्टेट खूप जास्त आहे बघा. काय 4 ते 6, जर तुम्ही बघितलं तर 4 ते 6 वाल्या जास्त दिसतील बघा. काय 5 4 5 5. ठीक आहे, नंतर परत काय 4 5. इथं बघितलं तर 7 आहे. ठीक आहे, 6लाच कन्सिडर करा तुम्ही ऑलमोस्ट. परत काय 6 4. परत काय 5 5. म्हणजे काय 5 ते 7 बघा, 4 ते 6 दरम्यान जो रेट असेल ना अल्कोहोलचा. ठीक आहे, म्हणजे काय, अल्कोहोलमुळे जेवढे ॲक्सिडेंट होत्या त्याचा रेट जर 4 ते 6 दरम्यान असणार ना, तर असं स्टेट खूप आहे. आणि इथं बघा स्टेट खूप आहे.
आणि खूपच कमी असे स्टेट आहे की ज्यांचा रेट काय 12 आहे किंवा नाहीच आहे डायरेक्ट. बघा इथं हा टेकला आहे इथं. तुम्ही 12वाला रेट सापडूनच दाखवा अल्कोहोलमध्ये काय. इथं 12वाला नाहीच आहे डायरेक्ट. 12वाला नाही. आणि 10वाला तुम्हाला एकच दिसेल बघा इथं. 10वाला एकच आहे. तुम्ही जर बाकीच्या बघितल्या तर तुम्हाला 10वाला दिसणारच नाही. म्हणून काय झालं बघा, जेव्हा तुम्ही हा ग्राफ ड्रॉ केला ना तर इथं बघा 10वाला काय एकच आहे फक्त. म्हणजे खूप कमी स्टेट आहे की जिथं, म्हणजे खूप कमी म्हणजे एक एक दोनच स्टेट होत्या फक्त की जिथं काय 10 रेट आहे. कसला? अल्कोहोलमुळे ऍक्सिडेंट होण्याचा रेट काय 10 आहे. बाकी अल्कोहोलमुळे ऍक्सिडेंट होण्याचा रेट काय 4 ते 6 असेल ना, त्या स्टेटचा काउंट जास्त आहे. ठीक आहे. म्हणजे याचं एक्झाम्पल द्यायचं असलं तुम्हाला, ठीक आहे, मी जर अजून एक तुम्हाला सिम्पल एक्झाम्पल दिलं काय, की समजा काय कॉलेजेस आहे. ठीक आहे. कॉलेजेस आहे. ठीक. कॉलेज ए आणि तिथं नाही का ॲव्हरेज पर्सेंटेज काय समजा 80 आहे. कॉलेज बी आहे तिथं ॲव्हरेज पर्सेंटेज काय समजा 70 आहे. ठीक आहे. आणि कॉलेज सी आहे तर तिथं ॲव्हरेज पर्सेंट काय परत 70 आहे. कॉलेज डी आहे परत तिथं ॲव्हरेज पर्सेंटेज काय 70. आणि जर मी कॉलेज ई घेतलं डायरेक्ट इथं, ठीक आहे, आणि इथं काय घेतलं मी 10 घेतलं डायरेक्ट. मग आता मला सांगा, याचा जर मी ग्राफ ड्रॉ केला असता, ठीक आहे, याला विचारतो ना मी थांबा. ठीक कॉलेज अँड काय करतो पर्सेंट ॲव्हरेज पर्सेंटेज. तुम्हाला हा एक पण डेटा सेट दाखवतो मी, ठीक आहे. मी काय करतो, डेटा सेट ऑफ दिस अँड ड्रॉ ए डिस्ट प्लॉट, ठीक फॉर दिस. आता मी काय करतो बघा, एक काय केलं मी, एक डेटा फ्रेम क्रिएट करून घेतलं याच्याकडून. काय डेटा फ्रेम कशी क्रिएट केली, कॉलमचं नाव काय घेतलं कॉलेज घेतलं आणि नंतर दुसऱ्या कॉलमचं नाव काय पर्सेंटेज. आणि कॉलम मधल्या व्हॅल्यूज आहे बघा प्रत्येक रोचं काय, समजा कॉलेज आहे इथं काय 80% ॲव्हरेज, बीला काय 70, सीला काय 70 परत डीला काय 70 आणि ईला काय 10 आहे. ठीक आहे. आता ही डेटा फ्रेम क्रिएट करून घेतली बघा. आणि डेटा फ्रेम क्रिएट करण्यासाठी आपण काय करतो पॅन्डाज लायब्ररी वापरतो. एवढं लक्षात घ्या. हे तर काय मी जे तुम्हाला एक्झाम्पल दिलं हे कसलं होतं, हे तर आपलं सॅम्पल डेटा सेट मधलं होतं. ठीक आहे. याला कमेंट केलं समजा मी, आणि मी काय करतो माझा डेटा सेट घेतो कस्टमरला. कसं घेईल मी डेटा फ्रेम कसं क्रिएट करणार, पीडी. पीडी म्हणजे काय पॅन्डाज, पण पॅन्डाज इम्पोर्ट करेल का आपण, नाही इम्पोर्ट करेल. मी सिम्पल इम्पोर्ट करतो काय पॅन्डाज ॲज काय करतो मी पीडी करतो. आणि आता काय करतो डेटा फ्रेम क्रिएट करतो काय पीडी डेटा फ्रेम. बघा कन्स्ट्रक्टर यूज करतो इथं, जर दिसलं असेल तुम्हाला तर कन्स्ट्रक्टर बघा. आणि आता कन्स्ट्रक्टर मध्ये काय पास करतोय आपण, कन्स्ट्रक्टर मध्ये काय पास करणार आहे एक डिक्शनरी पास करतो बघा. आणि डिक्शनरी मध्ये काय पहिले कीचं नाव असतं आणि नंतर काय असते व्हॅल्यू. पण इथं व्हॅल्यूज काय आता रोजच्या व्हॅल्यूज काय, समजा कॉलेज 1 देतो मी किंवा एज घेतो. ठीक आहे. एथ जे मी कॉलेजचं नाव घेतलंय ना तेच घेतो, ABCDE. ठीक आहे. आणि इथं मी काय करतो परत ॲव्हरेज पर्सेंटेजवाला घेतो. ठीक. आणि काय घेतलं मी आता इथं बघा 80 घेतलं होतं नंतर 70 घेतलं होतं, 70 घेतलं होतं 70 परत आणि नंतर काय 10 घेतलं होतं ना. आणि आता आपण याचं काय करू, आता ही डेटा फ्रेम तर आहे माझ्याकडे. ठीक आहे. काय ॲव्हरेज पर्सेंट, ठीक आहे, डेटा फ्रेम आहे. ठीक आहे. पर कॉलेज. ठीक आहे. पर कॉलेज असं नाव देतो मी, एकदम रिडेबल नाव देतो. आणि याचं आपण काय करू ड्रॉ करू ना, SNS डॉट काय करू डिस्ट्रीब्युशन प्लॉट ड्रॉ करू. ठीक आहे. आणि याच्यात काय करतो मी ते डेटा फ्रेम पास करतो काय ॲव्हरेज पर्सेंट. ठीक आहे. आणि कोणता कॉलम घेतो मी याच्यातला कोणता कॉलम घेणार बघा काय ॲव्हरेज पर्सेंटेजवाला कॉलम. आणि आता आपण काय करू हे ड्रॉ करू. हे बघा एक डेटा फ्रेम क्रिएट केली मी. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं SNS डिस्ट प्लॉट नावाचं फंक्शन कॉल केलं. आणि जर इथं PLT डॉट शो केलं तरच मला तो ग्राफ दिसेल बघा. आता हा कोड थांबवला इथं मी आणि आता परत रन केला आणि परत रन केलं. आता बघा आता जर रन केलंय तर काय हो राहिलं इथं, हम्म. आता जर रन केलं 80 70 70 70 10 ना, बरोबर. आता इथं बघा बरं का मार्क्स काय 80 70 70 70 10, बरोबर. 70 वाला काउंट जास्त आहे. मग जर तुम्ही इथं बघितलं, इथं जर नीट बघितलं तर बघा यांनी काय केलंय 0 to
25 बरोबर. आता 0 to 25 मध्ये जर 10 असेल कुठेतरी, तर 10 कुठं असेल, इथं कुठेतरी असेल बघा 10. नंतर असं 20 असेल कुठेतरी इथं, आणि नंतर 25, नंतर परत काय 25, ठीक आहे. इथं समजा 30 असेल, 40, 50, नंतर काय 60, 70, 75, आणि 75 नंतर 5 पॉईंट अजून घेतले तर काय 80 बघा, इथं संपतोय काहीतरी. म्हणजे काय दिसतंय त्याला, की जे 50 तर 80च्या रेंजमध्ये, ठीक आहे, 50 ते 80च्या रेंजमध्ये ज्यांना पर्सेंटेज आहे त्या कॉलेजची संख्या काय जास्त आहे बघा. काय हे 50 ते 80च्या रेंजमध्ये येतं बघा, यांचं काउंट काय आहे? जास्त आहे. आणि जे 10% वाला जो कॉलेज आहे त्यांचा काउंट काय खूप कमी आहे बघा. इथं काय काउंट आहे दिसतं की इथून 10 स्टार्ट होतं बघा, 10 ते 25 पर्यंतचा काउंट काय खूप कमी आहे. किंवा इथपर्यंत बघा त्यांनी काय केलं, आय थिंक इथं 40 पर्यंत घेतला असेल, ठीक आहे, 40 किंवा 45 काहीतरी. म्हणजे याच्यावरून एक अंदाज येतोय की जे इथं बघा 50 ते 80चा जे रेंज दरम्यानचे जे पर्सेंटेज आहे ना, असे पर्सेंटेज असणार कॉलेजची संख्या काय जास्त आहे खूप. आणि इथं काय 10 ते, इथं बघा 10 ते आय थिंक 40च्या आसपास जे पर्सेंटेज असणारे कॉलेज आहे ना, त्याची संख्या खूप कमी आहे, ठीक आहे. हे असं मी काय केलं, अंदाज काढलाय, ठीक आहे. आता हे तुम्ही म्हणसाल की हे वाय ॲक्सिसला स्केल अशी का बरं आहे आणि एक्स ॲक्सिसला स्केल का बरं आहे, आणि नंतर हे कर्व काय आहे, ठीक आहे. पहिले हे तो हिस्टोग्राम येतोय ना, त्याचं ते इंटरप्रिटेशन केलं तुम्ही, ठीक आहे. पण हे नेमकी कर्व काय आहे, नेमकी ही कर्व कसली आपल्याला, ठीक आहे. तर आधी काय करू आपण, हे एक्स एक्स ॲक्सिस वाला बघू, ठीक आहे. इथं काय करतो आता मी, एक्स ॲक्सिस आहे ना, तर मी काय करतो, ठीक आहे, हा जो प्लॉट आहे ना, डिस्ट प्लॉट, ठीक आहे, याला एका व्हेरिएबल मी स्टोअर करतो पाहू. आणि आणि काय करतो मी तर डिस्ट प्लॉट सेट, काय येते का नाही ते सेट, बरोबर, सेट का बरं येत नाही आता. हम्म, एक मिनिट थांबा. काय करू आता, एक्स टिक येते का बरोबर. काम करू आपण, सेट कस्टम एक्स टिक्स आणि वाय टिक्स, ठीक आहे, अप्रोप्रिएटली. यू कॅन सेट कस्टम, ओके, असं करतं का, PLT.xtick, मला वाटलं SNS.xtick करतात आपण, ठीक आहे. आता काय करतो मी, एक्स टिक आणि वाय टिक काय सांगतो तुम्हाला मी, ठीक आहे. आणि हे विचारतो त्याला वाय 0.01 लाईक पर्सेंट लाईक दॅट, व्हॉट इज इट, ठीक आहे. हे पण विचारतो त्याला एक्झॅक्टली काय. सी बॉन्स केडी कर्व युजेस डेन्सिटी ऑन द वाय ॲक्सिस, ठीक आहे. व्हॉट इज डेन्सिटी, डेन्सिटी टेल्स यू हाऊ कॉन्सन्ट्रेटेड युअर, हे जाऊ दे स्किप करायचं मला. फॉर युअर डेटा काय 10, 70, 70, 80 ना, द केडी कर्व एस्टिमेट युअर द, यू शुड नॉट टेल. चला एक मिनिट फक्त मी सांगतो मला मी काय करतो ऍक्च्युली, का करतोय ते पण सांगतो. आणि जर इथं बघितलं मी तर काय बेन्स फाईव्ह आहे ना, तर आता बघा बघते याने काय होतं ठीक. आणि हा प्रोग्राम परत रन करतो. आता तुम्हाला मी आउटपुट दाखवतो आणि तुम्हाला मग एक्सप्लेन करतो, ठीक आहे. इथं काय झालं आता, 1 2 3 4, ठीक आहे. जर तुम्ही हा ग्राफ बघितला ना, तिथे चपटा झालाय पूर्ण, तसं नव्हतं पाहिजे मला. ग्राफ इज फ्लॅट. बेन्स फाईव्ह ना, इन्क्रीज डेटा सेट, डेटा सेटमध्ये जास्त व्हायला लागतो. कॉलेजची लिस्ट वाढवतो आणि ॲव्हरेज पर्सेंटेजची पण काय करतो, त्याच्या करस्पॉन्डिंग लिस्ट वाढवतो आणि आपण परत ग्राफ ड्रॉ करून बघू. हे काय करतो मी, कॉपी करतो आणि तर पेस्ट करतो आणि आता परत ग्राफ ड्रॉ करतो. मी काहीच नाही केलं, फक्त मी डेटा सेटचा सॅम्पल जास्त घेतलेला आहे.
तरी कमी येते ना. स्टील फ्लॅट. बरं चालेल, एक स्टिक्स घेऊ फक्त. याला कमेंट करतो मी आणि परत रन करतो. जर परत रन केला तर काय आलं? आता बघा, आता बरोबर आलाय. ठीक आहे. आता यावेळेस काय केलं माहिती आहे की मी फक्त, आता मी काय केलेलं आहे सांगतो एक्झॅक्टली. ठीक आहे. जर तुम्ही इथं बघितलं ना, हा डिस्ट्रीब्युशन प्लॉट मला ड्रॉ करायचा होता. ठीक आहे. कशाचा ड्रॉ करायचा होता आपल्याला? ॲव्हरेज पर्सेंटेजचा करायचा होता. आणि ते बीन्स घेतलेले आहे ना, बीन्स, या बीन्स म्हणजे माहिती आहे काय? हे जे बीन्स दिसतंय बघा तुम्हाला, टोटल किती? 5 आहे ना. किती बीन्स तयार झालं बघा? एक, बरोबर. त्याच्यानंतर ही दुसरी बघा इथली, इथं काहीच नाही. नंतर काय? 3, 4 आणि 5. येतं एक लक्षात काय आहे नेमकी? बीन्स म्हणजे काय माहिती का? जे ग्रुप बनले ना, ग्रुप, ठीक आहे, ते टोटल किती ग्रुप बनले बघा? 1, 2, 3, 4, 5. तुम्ही जर सगळा डेटा बघितला कसला आहे बघा आता, इथं जर पर्सेंटेज बघितलं तुम्ही काय, 80, ठीक आहे, 80 मॅक्सिमम काय, सॉरी हां, मॅक्सिमम काय 90 बघा इथं. आणि मिनिमम काय 10 आहे. मॅक्सिमम काय आहे सांगतो तुम्हाला, मॅक्स काय इथं 90 आहे. आणि मिनिमम काय सांगा बरं पर्सेंटेज इथं? 10 आहे बघा, 10. मग आता जर तुम्ही याच्यातला जर डिफरन्स काढला तर टोटल किती? 80 बघा. टोटल किती? 80. आणि जर 80 डिवाइड बाय 5 केला तर काय 16 आहे. आणि जर तुम्ही इथं नीट बघितलं, ठीक आहे, मॅक्स काय 90, हे लक्षात द्या बरं का नीट फक्त. मीन 10, डिफरन्स काय 80, आणि 80 डिवाइड बाय 5. किती बीन्स बनवले मी? 5 ना. तर एक बीन कितीची? 16 लेंथ आहे. आणि जर तुम्ही इथं नीट बघितलं ना, इथं नीट बघा आता, बीनची स्टार्टिंग कुठून झाली बघा? 10 पासून झालेली आहे. कारण का? जेव्हा तुम्ही बीन बनवता ना, ते शून्यापासून नाही स्टार्ट करणं. ते कुठून स्टार्ट करेल? जो तुमचा मिनिमम डेटा सेट असेल ना, तिथून स्टार्ट करेल ते कॉलम बनवायला. ठीक आहे. कॉलम जे उभे कॉलम असेल त्याला बीन्स म्हणतो आपण. ठीक आहे सध्या. आणि एका बीनची लेंथ किती बघा? किती? 16च्या आसपास आहे. कारण तुम्ही जरी इथं नीट बघितलं तर 10 ते 20 काय 10 काउंट आहे. आणि परत इथं 20 ते 30 काय परत 10 आहे. आणि इथं अप्रॉक्सिमेटली किती? 16. म्हणजे एका बीनची लेंथ किती आहे? 16 आहे. बीनची लेंथ कशी डिसाईड होऊ राहिली बघा? मॅक्सिमम, मिनिमम, ठीक आहे, याच्यातला डिफरन्स काय आहे? 80. आणि टोटल किती बीन बनवायला लावलं तुम्ही त्याला? टोटल किती? हां, इथं बघा, टोटल किती बीन बनवायला लावले मी इथं? 5 बीन बनवायला लावले. मग 5 बीन जर बनल्या, 5 जर कॉलम बनले, तर 80 डिवाइड बाय 5 किती येतं? 16. 16चं एक बीम बनलेलं आहे. आणि नंतर तुम्ही जर इथं बघितलं, हे जर बघितलं काय, ही डेन्सिटी. आता ठीक आहे, डेन्सिटी. आता हे डेन्सिटीचं इग्नोर करा फक्त सध्या, पण इथं लक्षात द्या, 10 ते 25, 30च्या आसपास जर पर्सेंटेज असणारे कॉलम आहे, त्याची संख्या किती आहे? कमी आहे खूप. ठीक आहे. इथं जर डेटा बघितलं तुम्ही, 10 ते 25च्या दरम्यान. ठीक आहे. आता 10 ते 25च्या दरम्यान तर हा एकच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मला इथं कोणताच कॉलेज नाही दिसत. ठीक आहे. असं कोणतंच कॉलेज नाही की ज्याला पर्सेंटेज किती 25च्या आसपास आहे. तर म्हणजे काय येतं, जर तुम्ही 10 ते मी बघा, माझी जी बीन आहे ना, ठीक आहे, ती किती आता 10 ते 26च्या दरम्यानची बनेल बघा. एका बीनची लेंथ किती? 16 आहे ना, बरोबर. आणि माझा जो बीन आहे, बीन तो कुठून स्टार्ट होतो बघा? 10 पासून स्टार्ट होतोय. मग 10 ते जो पहिला बीन बनतोय बघा, 10 ते किती आहे? 10 प्लस 16 ना. म्हणजे एवढा रेंजचा बीन आहे. म्हणजे किती असेल हा? याच्यात किती रेंज असेल? 10 to 26. तर 10 to 26 मध्ये किती आहे फक्त? एकच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बिन असेल तो काय असेल? हे बघा, 26 टू काय 42. मग 26 to 42 पर्यंत किती असे बघा बरं? हा येतं नाही. ठीक आहे. हा पण नाही, हा पण नाही. ठीक आहे. 42 मध्ये हा पण नाही. ठीक आहे. हे पण नाही. ठीक. मग जर तुम्ही बघितलं सेकंड बीन मध्ये बरं का, सेकंड बीन म्हणजे 26 to 42 मध्ये फिट होणार असं कोणतंच कॉलेज नाही की जिथं पर्सेंटेज नाही का ह्या दोघांमध्ये असेल. आहे का? नाही. म्हणून इथं काय आलं? डायरेक्ट MT आलाय बघा. आणि नंतर जो नेक्स्ट बिन घेतला तुम्ही, 42 ते 58, तर 42 ते 58 मध्ये नाही का, 42 ते 58 मध्ये हा एक आला. ठीक आहे.
नंतर हा एक आला, ठीक आहे, कारण 42 पेक्षा जास्त आहे हा. नंतर अजून एक आहे का, हा बघ 58 पण आहे, हा पण आहे, ठीक आहे, हा पण आला. तर मग किती आले, जवळजवळ 3 रेकॉर्ड आले. म्हणून तुम्हाला इथं काहीतरी हाईट दिसते बघा इथं. आणि नंतर जर तुम्ही बघितलं, नेक्स्ट बिन आहे बघा इथं, नेक्स्ट कोणता बिन आहे, बिन म्हणजे काय, हां, नेक्स्ट काय, 58 ते 74. 58 ते 74 मध्ये जास्त डेटा सेट दिसतील बघा, 70 70 70, ठीक आहे. हा एक आहे 58 पासून ते 74 ना, हा एक आहे, नंतर हा पण आहे, हा पण आहे, ठीक आहे. नाही हा नाही ना, सॉरी, 75 नाही ना, ठीक आहे. असे भरपूर सारे डेटा सेट येते. म्हणजे काय दिसतंय तुम्हाला, की 58, ठीक आहे, 58 ते 74 दरम्यानचे जे रेंज असणारे कॉलेजेस आहे, ठीक आहे. म्हणजे काय, त्या कॉलेजला ॲव्हरेज पर्सेंटेज 58 ते 74 दरम्यान होते, त्यांचा काउंट काय आहे? जास्त आहे. म्हणजे काय, डिस्ट्रीब्युशन काय आहे? जास्त आहे. असे कॉलेजेस खूप आहे की ज्यांचं ॲव्हरेज पर्सेंटेज काय आहे, 58 ते 74च्या दरम्यान आहे, ठीक आहे. असे कॉलेजेस खूप आहे ज्यांचा ॲव्हरेज पर्सेंटेज काय आहे? जास्त आहे. नीट आहे का बघता, ठीक आहे. याच्यावरून काय समजते, डिस्ट्रीब्युशन प्लॉट आहे हा, काय डिस्ट्रीब्युशन प्लॉट म्हणजे काय, डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे ते बघायचं आहे मला. तर असे कॉलेजचं काउंट जास्त आहे की ज्यांचं पर्सेंटेज 58 ते 74च्या दरम्यान, ठीक आहे, जास्त आहे. आणि नंतर जर 74 ते 90च्या दरम्यान बघितलं, ठीक आहे, 74 ते 90, ठीक आहे, तर 90च्या दरम्यान कोण येईल, फक्त हा एक येईल, हा एक येईल, आणि हा एक येईल. बाकी हा हे पण आहे वाटतं बघा, 88 वाला आहे, ठीक आहे. आणि अजून तर बाकी कोणते नाही राहिलेले, ठीक आहे. म्हणजे 4 5 व्हॅल्यू असेल, ठीक आहे. हा पण एक माझ्या मते, ठीक आहे, कारण बिन काय नेमकी 74 पासून स्टार्ट होते ना, हां. तर हे 5 6 रेकॉर्ड असतील. तर हे कमी काउंट आहे, ठीक आहे. म्हणजे सगळ्यात पहिले काय, असे कॉलेजेसची संख्या जास्त आहे की काय, ज्यांचं 78, सॉरी, किती आहे, 58 ते 74 ॲव्हरेज पर्सेंटेज असणारे कॉलेज जास्त आहे. आणि नंतर दुसरे काय, 74 ते 90 वाले कमी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे, अजून जर एखादं एक्झाम्पल दिलं समजा मी, तर तुम्ही असं म्हणू शकता की समजा कार्सचं एक्झाम्पल घेतलं, ठीक आहे. समजा किती, हां, समजा एक सिटी आहे, ठीक आहे, आणि एका सिटीमध्ये काय, कार्सचे शोरूम आहे, ठीक आहे. तर समजा एका सिटीमध्ये 10 कारचे शोरूम असे आहे, की जिथं नाही का टाटाचे, हां, ते टाटाचे शोरूम आहे, ठीक आहे. शो जर समजा एका सिटीमध्ये 20 शोरूम आहे, तर 10 फक्त टाटाचे आहे, आणि त्याच्यातले समजा 8 नाही का, तुम्ही असं समजा सुझुकीचे आहे, ठीक आहे. आणि नंतर दोन कसले, फक्त दोन कसले, समजा फोक्स वॅगनचे आहे, ठीक आहे, किंवा मर्सिडीजचे, असं लक्षात घ्या. टोटल किती होते, 20. 20 पैकी 10 कोणते, टाटाचे, 8 किती उरले, सुझुकीचे, आणि 2 कोणते, मर्सिडीजचे. मग जर तुम्ही याचा डिस्ट्रीब्युशन प्लॉट काढला असता तर काय आला असता, टाटावाला सगळ्यात वरती गेला असता, त्याच्यानंतर 2 नंबरला कुठेतरी इथं सुझुकी आला असता, आणि इथं काय आला असतं, डायरेक्ट स्टार्टिंगला 2च काउंट आहे ना, मग याचं कमी आलं असतं इथं, कोणते, मर्सिडीजचा. म्हणजे काय, याच्यावरून काय समजलं तुम्हाला, की डिस्ट्रीब्युशन कसं आहे, टाटाचं जास्त डिस्ट्रीब्युशन आहे, सुझुकीचं त्याच्यानंतर आहे, आणि सगळ्यात जास्त कमी कसलं डिस्ट्रीब्युशन आहे, याचं डिस्ट्रीब्युशन आपल्या मर्सिडीजचं. आलं लक्षात. असं काहीतरी तुम्ही डेटा इंटरप्रेट करता, एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. थोडं 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि परत रिझ्यूम करू आपण, ठीक आहे. म्हणजे डोक्यावरून गेला असेल कदाचित. डेटा डायग्राम ड्रॉ करणं मुश्किल नाही आहे, ठीक आहे, पण तो डेटा इंटरप्रेट कसं करायचा ना, हे समजणं थोडंसं तुम्हाला ट्रिकी सांगतो मी. बस.
हॅलो. हम्म. एक मिनिट सांगा, थांबा, मी तुम्हाला सांगतो काय करतो ते. आणि मी काय करतोय ना ते पण बघा, ठीक आहे. कारण तुम्हाला काय होईल समजा, तुम्हाला नंतर एखादा प्रोग्राम रन करायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी आठवणार नाही समजा, ठीक आहे. मग एखाद्या गोष्टीचा सेन्स म्हणजे, ठीक आहे, एखादी गोष्ट कशी समजून घ्यायची ना, ते पण बघा. मी क्वेश्चन कसे कसे विचारतो बघा, हाऊ टू अंडरस्टँड दॅट नंबर ते. आता तो नंबर इथं दिसतोय मला ग्राफवर, ठीक आहे. तर एकदम तुम्ही जर काही लक्षच दिलं नाही तर तुम्ही म्हणसाल की हा नंबर आहे, पण हा नेमकी नंबर काय आहे, नेमकी कसला नंबर आहे हा. तुम्ही जर विचारच नाही केला तुम्हाला समजणारच नाही तो कसला नंबर, ठीक. मग जर तुम्ही तर बघितलं ना, तर याने काय करेल, वाय डेन्सिटी काढेल. डेन्सिटी म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे नॉर्मल भाषेत काय, घनता. ठीक आहे. घनता म्हणजे एखाद्या एरियामध्ये किती एखादी गोष्ट किती प्रमाणात साचेल, ठीक आहे. ठीक आहे. जसं तुम्हाला एकदम नॉर्मल फिजिक्समध्ये तुम्हाला एक्झाम्पल माहिती असेल तर काय, की वॉटरची डेन्सिटी जास्त आहे कशापेक्षा, गॅसपेक्षा जास्त आहे, ठीक आहे. म्हणजे काय, एखाद्या स्पेसमध्ये जितके वॉटर मॉलिक्युल्स असतील, ठीक आहे. म्हणजे समजा एखादा स्पेस आहे, ठीक आहे, एखादा डब्बा आहे, त्याच्यात समजा 100 वॉटर मॉलिक्युल आहे, ठीक आहे. आणि तेच डब्यामध्ये जर मी गॅस ठेवली तर किती त्याच्यात किती गॅसचे मॉलिक्युल्स येतील,
10 ते 20, ठीक आहे. हे एकदम नॉर्मल एक्झाम्पल, म्हणजे डेन्सिटी कसली जास्त पाण्याची, ठीक. तसं इथं काय आहे माहिती आहे का, समजा मी जेव्हा इथं बीन घेतोय कधी, ठीक आहे, या बीन घेतोय इथं, किती ही जी बीन असेल आणि त्याच्यातच सगळे कॉलेजची लिस्ट टाकतोय, त्याची डेन्सिटी किती येते बघा इथं, ठीक आहे, 0.03च्या वरती, ठीक आहे, म्हणजे काय ते 0.03 असेल, ठीक आहे, 0.033 असं काहीतरी, ठीक आहे. आणि 0.033 ना, तर हे डायरेक्ट ॲक्च्युअल पर्सेंटेज नाही लक्षात घ्या. हे काय म्हणते बघा, 0.01, ठीक आहे. हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे काय डेन्सिटीची लेवल आहे बरं का. इज अ डेन्सिटी लेवल, इट्स नॉट मीन टू बी रीड ॲज वन कॉलेज ऑर 1%, म्हणजे हे पर्सेंटेज नाही, हे काय लेवल आहे, ठीक आहे. अँड व्हॉट डज दॅट लेवल मीन, ठीक आहे. लेवल मीन देन, ठीक आहे. कसं समजायचं लेवलचं काय मिनिंग आहे. हाईट ऑफ द ग्राफ, ठीक आहे. द डिस्ट्रीब्युशन हॅज अ डेन्सिटी ऑफ 0.0 इंच, ठीक आहे. मग जर तुम्हाला याच्यावरून ऍक्च्युअल डेटा जर काढायचा असेल, ठीक आहे, हाऊ टू कन्वर्ट कॉलेज डेटा, कॉलेज काउंट, ठीक आहे, फ्रॉम वाय ॲक्सिस. म्हणजे तुम्हाला त्या वाय ॲक्सिस वरून कॉलेजचा काउंट काढायचा असेल, ठीक आहे, किती कॉलेज आहे, तर एक बघा कसं येतं डेन्सिटी, ठीक आहे. डेन्सिटी कोणती, ही वाली. समजा आता मी इथं इथं डेन्सिटी घेतोय ना, तर हे काय 10 ते 24च्या दरम्यान किती डेन्सिटी असेल, 0.03 वाली असेल, ठीक आहे. मी जर 0.03 घेतली, बीनची वेट काय होती माझी 5, आणि टोटल कॉलेजेस किती होते, टोटल जर कॉलेज तुम्ही बघितली तर किती आहे, हे जर टोटल कॉलेजचं असेल तर 5, ठीक आहे, 2 3 4 5 6, म्हणजे जो 30 कॉलेजेस होते, ठीक आहे, 30 कॉलेजेस आहे. आणि मी जर डेन्सिटी कॅल्क्युलेट केली समजा 0. किती होती, 0.003, ठीक, 0.003, ठीक आहे, अप्रॉक्सिमेट करतोय. बीनची वेळ तर माझी 5 होती, ठीक आहे, नाही सॉरी 10 आहे. आणि नंतर काय टोटल कॉलेजेस किती होते, 30 होते ना. याचं जर कॅल्क्युलेशन केलं मी, तर ॲप्रॉक्सिमेट किती कॉलम आहेत, किती कॉलेजेस येते मला, 0.9, ठीक. आणि 0.9 म्हणजे किती, ॲप्रॉक्सिमेटली कितीचा नियर बाय येते, 1च्या नियर बाय, म्हणजे कॉलेजचा काउंट किती भेटला मला 1. आणि जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, तर हे 10 ते 24च्या रेंजमध्ये, ठीक आहे, 10 ते 24च्या रेंजमध्ये एकच कॉलेज आहे बघा, कोणतं, हे वाला, बस, ठीक आहे. म्हणजे ही जी व्हॅल्यू दिसते ना, ही ना पर्सेंटेज आहे, ठीक आहे, ना हा ॲक्च्युअल कॉलेजचं काउंट, हे काय लेवल आहे, ठीक आहे. आणि त्या लेवलवरून तुम्ही काय केलं, ही डेन्सिटी म्हणजे घनता आहे, ठीक आहे. आणि त्या डेन्सिटीवरून काय केलं तुम्ही, अंदाज काढला. जसं पाण्याची घनता तुम्ही किती आहे, काहीतरी 1000 kg पर क्युबिक मीटर आहे ना, ठीक आहे. तसं समजा ही लेवल आहे काहीतरी, ठीक आहे. मग हे लेवलवरून काय केलं मी, ॲक्च्युली कॉलेजचा काउंट काढला बघा. मी तर काय केलं 0.03 कन्सिडर केलं, कारण का इथं जर तुम्ही हाईट बघितली तर ही काहीतरी 0.03च्या आसपास असेल, ठीक आहे, असा अंदाज आहे माझा. आणि हे 0.033 पण असू शकतं, ठीक आहे. मी काय केलं 0.003 कन्सिडर केलं ह्या ग्राफ बघून. आणि मग काय केलं मी, इंटू काय केलं, बीन केलं, आणि बीनवरून नंतर काय केलं मी, टोटल कॉलेजचं काउंट काय, ठीक आहे, टोटल कॉलेजेस केलं, त्याच्यावरून मला काय भेटलं ॲप्रॉक्सिमेटली एक काउंट भेटला, म्हणजे काय कॉलेजचा काउंट भेटला, एवढं लक्षात घ्या. आता हे जे फॉर्म्युला दिसतोय, हे मला माहिती होतं का, हे असं कॅल्क्युलेट करताय, नाही. हेच कधी मला समजलं, जेव्हा मी क्वेश्चन केला, ठीक आहे, किंवा जेव्हा मी गुगल सर्च मारेल किंवा स्वतः प्रॅक्टिस करेल, तेव्हा या गोष्टींचा अंदाज येईल. एवढं सांगतो तुम्हाला. प्रत्येक गोष्टीचा अंदाज तुम्हाला आधीच येत नाही, ठीक आहे. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता ना, तेव्हाच तुम्हाला त्या गोष्टींचा अंदाज येतो. ओके. तर मी काय केलं, हा प्लॉट ड्रॉ केला आणि तेव्हा मला अंदाज आला, ठीक आहे. तर हा आता काय होता, हा डिस्ट्रीब्युशन प्लॉट होता. आणि आता जर तुम्ही एखादा ही जी स्मूथ कर्व दिसते ना, हे बघा ही स्मूथ कर्व आहे, ठीक. आता ही काय आहे, ठीक आहे? ही जी स्मूथ कर्व दिसते ना, ठीक आहे, याला काय म्हणते माहिती का, के डी ई. काय म्हणते याला, के डी ई. के डी ई काय आहे, के डी ईचा मिनिंग काय आहे बघा, हे नाही सॉरी, के डी इन पायथॉन सीबॉन, ठीक आहे, सर्च मारतो. केडीचं मिनिंग काय, कर्नल डेन्सिटी एस्टिमेट, ठीक आहे, किंवा एस्टिमेशन म्हणू शकता. कर्नल डेन्सिटी एस्टिमेट, काय डेन्सिटीचं एस्टिमेट घेतोय बरोबर. आणि याच्यातलं कर्नल काय विचारायला, ठीक आहे, एक्झॅक्टली काय, व्हॉट इज कर्नल, व्हॉट इज कर्नल हिअर, एक्झॅक्टली कर्नल काय आहे आता इथं.
कर्नल काय आहे? कर्नल इज अ सिमेट्रिक लोकलाइज मॅथमॅटिकल फंक्शन. ठीक. त्याला हे विचारतो मग. शो द कर्नल विथ डायग्राम ओनली. डायग्राम मध्ये दाखव, त्याला विचारतो मी. इथं बघा डायग्राम. काय रे? वेर इज डायग्राम. ऍक्च्युअल डायग्राम जनरेट होतो, मग त्याला विचारतो शो द कर्नल इन PDE. पायथन. आणि इमेजेस सर्च मारू आपण. जर तू इमेजेस बघितलं ना. एक मिनिट. हे बघा. नाही, एक मिनिट थांबा. हे बघा, हे प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं ग्राफ आहे ना. ठीक आहे. आता तुम्हाला जर दाखवायचं होतं मला एक्झॅक्टली, पण हे दाखवता येतं. थांबा नव्हतं. हाऊ टू इंटरप्रेट KDE कसं इंटरप्रेट करायचं. ठीक आहे. टू इंटरप्रेट अ KDA प्लॉट, लुक ॲट द शेप, पिक्स अँड स्प्रेड ऑफ द कर्व. द प्लॉट रिप्रेझेंट्स प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. आता कसलं डिस्ट्रीब्युशन आहे? प्रोबॅबिलिटीचं डिस्ट्रीब्युशन दाखवतं. ठीक आहे. KDEचा लॉंग फॉर्म काय? कर्नल डेन्सिटी, सॉरी, हां, कर्नल डेन्सिटी एस्टिमेशन आहे ना, बरोबर. हे कर्नल डेन्सिटी एस्टिमेशन काय दाखवतं? प्रोबॅबिलिटी दाखवत आहे बघा. काय काय द प्लॉट रिप्रेझेंट्स द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. ठीक. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? जर तुम्ही एखादं कॉलेज निवडलं, ठीक आहे, इथं जर तुम्ही बघितलं आउटपुटमध्ये, जर तुम्ही एखादं कॉलेज निवडलं समजा, ठीक, तुम्ही जर एखादं कॉलेज निवडत असाल, तर हायेस्ट चान्स काय आहे? ठीक आहे. तर हायेस्ट चान्स काय आहे? तुम्हाला ह्या 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 रेंजमधलं कॉलेज भेटेल. काय की ज्यांना 50 पासून ते 90 पर्यंतचे जे पर्सेंटेज आहे ना, ते वालं कॉलेज तुम्ही निवडसाल. ठीक आहे. चान्सेस कसं जास्त आहे याचा. आणि खूप रेअर चान्स आहे की तुम्हाला हे वाला कॉलेज भेटेल, काय ज्याला 10% भेटेल बघा. आणि याचा तर काही चान्सच बनत नाही. ठीक आहे. म्हणजे याचा चान्स बनत नाही असं नाही आहे, पण खूप कमी चान्स आहे बघा, एकदम कमी, डायरेक्ट झिरोच्या जवळ आहे बा. काय की तुम्ही इथं ज्या कॉलेजला ती काय म्हणतात 25 ते 40च्या दरम्यान, ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली 40, त्या दरम्यान पर्सेंटेज असेल, हे कॉलेज निवडण्याचा चान्स काय तुमचा खूप कमी. म्हणजे असं कॉलेज खूप कमी आहे. ठीक आहे. चान्सेस खूप कमी आहे, एवढं लक्षात घ्या. मी त्याला जर विचारलं हाऊ टू इंटरप्रेट दॅट इस द ग्राफ, आणि त्याला विचारतो KDEचा पार्ट, ठीक आहे, फॉर दिस डेटा, याच्यातला डेटा कसा इंटरप्रेट करू. ही जर कर बघितली तर कॉलेज ॲव्हरेज पर्सेंटेज आर मोस्ट कॉन्सन्ट्रेटेड. हां, ठीक आहे. म्हणजे काय? ही प्रॉबिलिटी पण दाखवतं आणि कॉन्सन्ट्रेशन पण दाखवतं. काय सगळ्यात जास्त कुठं कॉन्सन्ट्रेटेड आहे? 50 ते 90च्या दरम्यान. ठीक आहे. हे जो ग्राफ आहे बघा, ॲव्हरेज पर्सेंटेज कुठं कॉन्सन्ट्रेटेड आहे? याच्या दरम्यान. आणि खूप कमी कुठं कॉन्सन्ट्रेटेड आहे? 10 ते 25च्या दरम्यान. ठीक आहे. म्हणजे इथं बघा, असं नाही मीन करीत की 70% ऑफ कॉलेज आर 70%, नाही. हे तुम्हाला डेन्सिटी दाखवते, घनत्व दाखवते. ठीक आहे. मी तुम्हाला मगाशी पण दाखवलं, हा एक्झॅक्ट पर्सेंटेज पण नाही इथं. ठीक आहे. आणि हे एक्झॅक्टली काउंट पण नाही. हे काय लेवल एवढं लक्षात ठेवा. जसे फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवल, हे एक्झॅक्ट पर्सेंटेज राहतं का? नाही. हा एक्झॅक्टली हार्ड लेवलचा पण काउंट नाही. काय लेवल लेवल तुम्ही प्रत्येक याला वेगळं मॅप करायचं. ठीक आहे. सो द KDA कर, ठीक आहे, पीक ऑफ KDA काय रिप्रेझेंट करतं? वेअर डेटा इज मोस्ट कॉन्सन्ट्रेटेड. लो KDA म्हणजे काय? इथं काय डेटा खूप लेस कॉन्सन्ट्रेटेड आहे. ठीक आहे. नंतर कर गोईंग अप का म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन इज इन्क्रीजिंग. कर गोईंग डाऊन म्हणजे काय? त्याला अजून एक विचारू त्याला. ड्रॉ KDE फॉर अनदर डेटा सेट. व्हेरी सिम्पल अँड रिअलिस्टिक. गव्हर्नमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. पॉईंट ऑफ व्ह्यू, गव्हर्नमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. असं काय डेटा सेट घेऊ, त्याचं नाही थोडंसं मिनिंग समजेल त्याला.
गिव्ह मी द प्रोग्राम. मी स्वतःने स्क्रॅचपासून लिहित होता. काय करतो, एक डिस्ट्रिक्टचं घेतो आणि कव्हरेज काय, कव्हरेज एक अनदर कॉलम मिनिंगफुल. तर घेऊ आपण ॲव्हरेज सर्व्हिस डेज. नाही, अनदर. हां, हॉस्पिटल वेटिंग टाईमचं घेऊ, ठीक आहे. आणि काय करू, एक कॉपी करतो मी हा प्रोग्राम, ठीक आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर बघा, एक डेटा फ्रेम आहे, ठीक आहे. एक डेटा फ्रेम क्रिएट केली. पहिल्या कॉलमचं नाव काय, डिस्ट्रिक्ट आहे, आणि दुसऱ्या कॉलमचं नाव काय, वेटिंग टाईम आहे, ठीक आहे. आणि हे जे डिस्ट्रिक्टमध्ये जे जे हॉस्पिटल असतील ना, त्याचं वेटिंग टाईम काय, ए हॉस्पिटल म्हणजे ए नावाचे डिस्ट्रिक्ट, ठीक आहे. तर जर सगळे हॉस्पिटल कन्सिडर केले तर ॲव्हरेज वेटिंग टाईम काय 18. बी मध्ये जर बी डिस्ट्रिक्ट असेल तर काय तिला 20 वेटिंग टाईम आहे, ठीक आहे. हे काय करतो मी तर कॉपी करतो आणि त्याला मग थांबा एक मिनटं, नीटने कॉपी होत्या. कॉपी केलं. एक लक्षात घ्या बरं का, तुम्हाला डेटा कसा इंटरप्रेट करायचा ना, ते लक्षात आलं पाहिजे. हे प्रोग्राम तर तुम्ही करीत राहाल, पण तुम्हाला जर समजतच नाही तुम्ही काय करतोय, नेमकी कशासाठी करतोय, तर मग नाही समजणार तुम्हाला कधीच. ठीक. आता काय करतो मी, हा कोड बंद करतो आणि परत रन करतो. आणि आता पाहू. आता जर बघितलं तुम्ही इथं दिसतंय 20, 30, 40, 50, 60, ठीक आहे, 70. आणि इथून का बरं स्टार्ट झालेलं बघा, तर हा वेटिंग टाईम नाही तर कुठेतरी 18च्या किंवा 11-12च्या आसपास असेल बघा. मी इथून पाहून सांगू शकतो. दिसलं का काय, 18च्या आसपासून स्टार्ट होतं, म्हणून त्याने काय केलं, इथून घेतलं बघा. दिसतंय. नाही, अजून एक कोणता डेटा सेट नाही, ठीक आहे. आता याला इंटरप्रेट कसं करणार, ठीक आहे. तर विचारलं त्याला हाऊ टू रीड केडी. द व्हॅल्यूज आर मोस्ट लाईकली बिटवीन द काय 20 to 50 मिनिट्स विथ मेरी अराउंड 30 to 40, ठीक आहे. म्हणजे काय, जे व्हॅल्यू आहे ना 20 ते 50 दरम्यान असेल बघा, वेटिंग पिरियडचा टाइम व्हॅल्यूज किती आहे, 20 ते 50 दरम्यान आहे बघा. म्हणजे काय, असं खूप सारे डिस्ट्रिक्ट आहे की जिथं कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ॲव्हरेज टाइम काय असू शकतं 20 ते 50 मिनिटं दरम्यान. आणि असे खूप कमी डिस्ट्रिक्ट आहे, ठीक आहे, की ज्यांचा ॲव्हरेज टाइम काय असेल वेटिंगचा 50 ते 70 मिनिटाचा, ठीक आहे. असे खूप जास्त डिस्ट्रिक्ट आहे की जिथं ॲव्हरेज टाइम काय आहे 20 ते 50 मिनिटं आहे, ठीक आहे. आणि असे खूप कमी डिस्ट्रिक्ट आहे की जिथं ॲव्हरेज टाइम खूपच म्हणजे खूपच वेळ लागू राहील तुम्हाला. हॉस्पिटलमध्ये गेले आणि तुम्हाला खूपच टाइम लागू राहिला एखादा डॉक्टर भेटायला यायला किंवा तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायला, ठीक आहे. असं मिनिंग घ्यायचं. अँड त्याला विचारू व्हॉट डिसिजन्स कॅन बी मेड बेस्ड ऑन केडी. फक्त केडीच्या बेसवर किती काय डिसिजन घेऊ शकतो, ठीक आहे. केडी इज युजफुल फॉर सीइंग द ओव्हरऑल पॅटर्न, काय पॅटर्न काय आहे ते बघण्यासाठी, ठीक आहे. फ्रॉम द गव्हर्नमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू इट कॅन हेल्प यू डिसाइड वेअर परफॉर्मन्स इज नॉर्मल अँड वेअर इट्स कन्सन्ट्रेटेड अँड वेअर देअर मे बी अनयुज्युअल एरियाज, ठीक आहे. आयडेंटिफाय द नॉर्मल रेंज. नॉर्मल रेंज कोणती आहे, 30 ते 40, ठीक आहे. मला काय दिसतंय की हे नॉर्मल रेंज आहे, ठीक आहे, हे नॉर्मल रेंज आहे. आणि खूप ॲबनॉर्मल रेंज कोणती आहे की जिथं खूपच वेगळं आहे, ठीक आहे. कोणती वाले ती 70 बघा, बट वन डिस्ट्रिक्ट इज 70 मिनिट्स, ठीक आहे. म्हणजे काय, इथं अशी कुठेतरी ही रेंज आहे बघा, की इथं काय हे नॉर्मल नाही, बाकीचा हा डेटा काय खूप नॉर्मल आहे, ठीक आहे. म्हणजे नॉर्मली टाइम काय भेटतं दिसतंय तुम्हाला, तुम्ही जेव्हा डिस्ट्रिक्टचं कंपॅरिझन केलं, ठीक आहे, सगळ्या डिस्ट्रिक्टचा टायमिंग काढला तुम्हाला काय दिसतंय की नॉर्मली प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये किती टाइम लागतो 20 ते 50 मिनिटाचा. पण असे काही खूपच कमी डिस्ट्रिक्ट आहे की जिथं काय 50 ते 70 मिनिटाचा टाइम लागतोय, ओके. हे काय होतं तुमचं केडीचं एक्झाम्पल होतं लक्षात, कर्नल डेन्सिटी एस्टिमेशन. याच्यावर तुम्ही काय करा, अंदाज केला, ठीक आहे. केडी हेल्प्स यू टू नोटीस द अनयुज्युअल पॅटर्न बट इट डझंट टेल यू वाय इट हॅपन, ठीक आहे. म्हणजे काय, तुम्हाला पॅटर्न नोटीस करायला मदत करतं पण का झालेलं नाही ते नाही सांगू शकत, ठीक आहे. इफ द गव्हर्नमेंट कर्व इज शिफ्टेड टू द राईट, ठीक आहे. आता याला विचारलं गव्हर्नमेंट कर्व इज शिफ्टेड टू द राईट, ठीक आहे. आता सांग की मी सच डेटा सेट, ठीक आहे. म्हणजे मी असा डेटा सेट घेतो त्याच्याकडून की ज्यात नाही का गव्हर्नमेंटचा टायमिंग काय खूपच टाइम लागू राहिला. आणि हा जो कोड आहे ना
हा रिप्लेस करतो मी, ठीक आहे. हा कोड म्हणजे काय करतो मी ॲक्च्युली, जो डेटा होता ना माझ्याकडून रिप्लेस करतो. आता समजा माझ्याकडे नवीन डेटा काहीतरी काय हो राहिलं. हम्म, मी जर घेतलं इथून, ठीक आहे, डेटा फ्रेम, ठीक आहे, आणि हा कॉपी केला आणि इथं जर आता मी रन केलं आणि डिस्प्लॉट करतो, ठीक आहे, डिस्प्लॉट करतो मी आणि आता परत रंगवतो. काय चुकलंय माझं. युजिंग डिस्ट प्लॉट. नाही, टेक ओनली वन कॅटेगरी ऑफ हॉस्पिटल्स, कन्सिडर ऑल. आणि आता काय करतो मी परत हा कोड कॉपी करतो, ठीक आहे, इथला. आणि तिथं जो कोड होता ना, ठीक आहे, याला कमेंट करतो आणि एकदम खाली नवीन कोड घेतो, ठीक. आणि आता आउटपुट लक्ष द्या फक्त. आता इथं बघा, जर तुम्ही इथं बघितलं तर काय हो राहिलं आता, जो वेटिंग टाईम आहे ना, तुम्हाला काय दिसतोय की मोस्ट ऑफ द गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं वेटिंग टाईम काय आता 40 ते 80 दरम्यान आहे, ठीक आहे. कमी वेटिंग टाईम असलेलं असं एक पण हॉस्पिटल नाही. कारण मी डेटा सेटच तसा घेतलेला होता, ठीक आहे, म्हणजे मला डेटा सेट तसा मिळाला असेल ना, ठीक आहे. मेक वेटिंग टाईम मोर फॉर मोस्ट ऑफ द हॉस्पिटल, डोंट चेंज हॉस्पिटल काउंट. ठीक आहे, आता वेटिंग टाइम केला आहे मी, इन्क्रीज केला डेटा सेटमध्ये, ठीक आहे. हा ॲक्च्युअल रिअल लाईफमध्ये तुम्ही डेटा सेट चेंज चेंज नाही करीत बरं का, तुम्हाला डेटा भेटतो, ठीक आहे. मी हे फक्त एक्झाम्पलसाठी म्हणजे का अशा डेटा सेट घेतोय की मला एक्झाम्पल दाखवतील तुम्हाला. मनाने कोणताच डेटा सेट नाही बनवतात. आता बघा, काय नाही, चुकीचा डेटा दिला. इन्क्रीज वेटिंग टाइम फॉर ऑलमोस्ट मोर हॉस्पिटल्स. त्यांनी कमी ठेवला होता ना, मी काय करतो इन्क्रीज करतो थोडंसं. आणि जर आता इथं मी पेस्ट केलं आणि आता जर मी प्लॉट ड्रॉ केला डिस्ट्रीब्युशनचा, तर आता बघा बरं का, मी असं का बरं घेतलं यार, तो टाईम वाढवतो प्रत्येकाचा, ठीक आहे. आता बघा, 60 आहे ना, 65 वाला पण घेतो. आता बघा, जेव्हा तुम्हाला बघताय ना इथं ह्याच्याकडं, तुम्हाला काय समजतं पॅटर्न, की आपले जे मोस्ट ऑफ द हॉस्पिटल आहे ना, त्यांचा वेटिंग टाईम खूप आहे. किती, जवळजवळ 70 ते 90 मिनिटाच्या दरम्यान आहे. आणि असे खूपच कमी हॉस्पिटल आहे जिथं वेटिंग टाईम खूप कमी आहे, म्हणजे लवकर सर्व्हिस भेटते. आणि असे जास्त हॉस्पिटल आहे काय की तिथं वेटिंग टाईम खूपच जास्त आहे. म्हणजे काय, गव्हर्नमेंटला इथं काय करावं लागेल, ॲक्शन घ्यावं लागेल की आता, कारण बघा जिथं सर्व्हिस भेटत नाही लवकर त्यांचा काउंट जास्त आहे हॉस्पिटलचा. मग काय, गव्हर्नमेंटला काहीतरी पॉलिसीज बनावं लागतील, काही रूल्स बनावं लागतील, की जेणेकरून काय होईल, हा वेटिंग टाईम इथं दिसतोय ना, हा कमी होईल आणि इथं कोणत्या याच्यात येईल, ह्या झोनमध्ये येईल, ठीक आहे. म्हणजे काय होईल, वेटिंग टाईम कमी झाला म्हणजे काय, पब्लिकला बरोबर सर्व्हिस भेटते, असा अर्थ आहे, ठीक आहे. हे असा तुम्ही डेटा इंटरप्रेट करता एवढं लक्षात घ्या.
हे काय होतं, आणि डेन्सिटी सांगितलं तुम्हाला मी काय, डेन्सिटी इंटू बीम विड्थ, आणि नंतर काय टोटल जो सॅम्पल होता त्याच्या अगेन्स्ट तुम्ही कॅल्क्युलेट करता नंबर ऑफ हॉस्पिटल्स ते काय असतील ते. ठीक आहे. हे होतं तुमचं हिस्टोग्रामचं, आणि हे काय होतं नंतर कर्नल डेन्सिटी एस्टिमेशन. ठीक आहे, KDA. आणि तुम्ही जर एक शब्द ऐकला असेल बघा, मी आता डिस्ट्रीब्युशन म्हणतोय ना, एक नॉर्मल डिस्ट्रीब्युशन शब्द ऐकला असेल. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन बघा, शब्द काय मेन नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ठीक इज अ कॉमन टाइप ऑफ कंटिन्यूस प्रोबेबिलिटी डेटा सेट स्प्रेड दॅट फॉर्म्स अ सिमेट्रिक बेल शेप कर्व. काय नॉर्मल डिस्ट्रीब्युशन काय आहे, कॉमन टाइप ऑफ कंटिन्युअस प्रोबेबिलिटी डेटा, हां प्रोबेबिलिटी डेटा स्प्रेड. ठीक आहे, डेटाचं स्प्रेड आहे. ठीक आहे, दॅट फॉर्म्स अ सिमेट्रिक बेल शेप्ड कर्व. शेप कर्व कसा आहे त्याचा, बेल टाईप आहे बघा. याचं मिनिंग काय सांगतो मी. ठीक आहे, नॉर्मल का बरं म्हणता याला, नॉर्मल का बरं म्हणतात, तुम्ही जर कोणताही डेटा सेट घेतला, ठीक आहे, तुम्ही जर इनफ सॅम्पल घेतला ना, आणि तुम्ही त्याचं जर डिस्ट्रीब्युशन काढला, ठीक आहे, तर त्याचं कर्व अशीच बनल मोस्टली. कशी, हे जो दिसते ना तुम्हाला, याच टाईपची कर्व बनल. ठीक आहे, म्हणून त्याला काय म्हणता नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, डिस्ट्रीब्युशन नॉर्मल का म्हणता, तर तुम्ही कसलाही जर सॅम्पल घेता, तुम्ही समजा तुम्ही म्हटले की मला काय करायचं आहे, आता 1000 किंवा 2000 जे व्यक्ती असेल, ठीक आहे, त्यांची हाईटचं मला काय करायचं डिस्ट्रीब्युशन कॅल्क्युलेट करायचं आहे. तुम्ही जर प्रत्येकाच्या हाईटचं इथं काउंट दाखवत बसले ना, तर तुम्हाला असं काहीतरी एक कर्व भेटेल. ठीक आहे, तुम्ही जर त्याचे हाईट आणि ते कॅल्क्युलेट केली तर काय भेटेल तुम्हाला, असे एक कर्व भेटेल. परत जर तुम्हाला वाटलं की समजा तुम्हाला काय करायचं, इन्कमचं तुम्ही काय करताय, इन्कमची जर तुम्ही ग्राफ ड्रॉ करायचा असेल तर परत तुम्हाला असंच डिस्ट्रीब्युशन भेटेल. म्हणजे काय, ह्या टाईपचा जो पॅटर्न आहे ना, ह्या टाईपची कर्व ती खूप कॉमन आहे, एवढं लक्षात घ्या. त्याला विचारतो तुम्ही वाय नॉर्मल. ठीक आहे, वाय कॉल नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. वाय कॉल नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. आता मी जे सांगितले सांगत का, ठीक आहे. काय, द टर्म नॉर्मल डिस्ट्रीब्युशन वॉज कॉइन्ड बिकॉज अर्ली statistician believed this specific bell shaped curve represent the नॉर्मल म्हणजे काय टिपिकल पॅटर्न ऑफ नॅचरल व्हेरिएशन. ठीक आहे का, गेट टू द पॉइंट. ठीक आहे, वाय कॉल नॉर्मल, नॉर्मलच कार म्हणते डायरेक्टली विचारतात. ठीक आहे, हे बघा, द टर्म नॉर्मल वॉज चोजन बिकॉज 19th century सायंटिस्ट बिलीव दिस स्पेसिफिक कर्व वॉज स्टँडर्ड ब्ल्यूप्रिंट फॉर नेचर. म्हणजे काय, तुम्हाला जो पण डेटा भेटेल तो असंच कर्व फॉलो करणार. इट इज द नॉर्म. ठीक आहे, सायंटिस्ट फाउंड आउट दॅट ह्युमन हाईट, स्टार मेजरमेंट, प्लांट साइजेस, ठीक आहे, नॅचरली फिट दिस एक्झॅक्ट कर्व. इट रिप्रेझेंट्स द नॉर्मल वे थिंग्स. ठीक आहे, त्याला विचारू एक्झाम्पल्स रिअल लाईफ. आता बघा, इथे तुम्हाला एक सॅम्पल दिसतो बघा इथं. ठीक आहे, हा कसला हाईटचा आहे, आणि काय फ्रिक्वेन्सी 1000 मध्ये, बरोबर. आणि जर तुम्हाला हा हिस्टोग्राम दिसतोय ना, म्हणजे काय 63 हाईट असणारे, 63 इंचेस हाईट असणारे किती पर्सन आहे 40,000. बघा मी झूम करतोय थोडंसं, आणि हा ग्राफ दाखवतो तुम्हाला हिस्टोग्रामचा. ठीक आहे, काय 63 इंचेस हाईट असणारे पीपल किती, जवळजवळ 40-45 हजार आहे. नंतर जर तुम्ही बघितलं 69 इंचेस हाईट असणारे काय 140, सॉरी हां 140,000%, म्हणजे काय ज्यांची हाईट 66 ते आसपास आहे, अशांचं काउंट जास्त आहे. आणि जर तुम्ही हा सगळा डेटा जर असा प्लॉट केला, तर तुम्ही याच्यातनं एक स्मूथ कर ड्रॉ करू शकता बघा. अशी अशी काहीतरी कर बनली काय, ही हाईटचा डेटा होता. परत जर तुम्ही एकच एक्झाम्पल घेतलं, काय एजचं आहे बघा, आणि जर तुम्ही पीपलचा डेटा घेतला तर काय 60चे एज असणारे पीपलचा काउंट काय जास्त आहे. आणि याच्यातनं जर परत तुम्ही एक ग्राफ ड्रॉ केला तर काय होतं, सर एक कर्व ड्रॉ केले तर काय तिचा शेप पण असाच आहे. म्हणून त्याला काय म्हणतात नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. म्हणजे काय, तुम्हाला एक बेल शेप कर्व भेटते बघा. आणि असं पण आहे ती बेल शेप कर्व अशीच आहे, स्टार्टिंगला सरळ आहे नंतर डायरेक्ट एंड आहे, नाही सिमेट्रिक आहे बघा, ऑलमोस्ट सिमेट्रिक आहे. म्हणजे काय, आणि ही अप्रॉक्सिमेट कर्व आहे बरं का, एवढं लक्षात ठेवा. काय आहे अप्रॉक्सिमेट कर्व, एक्झॅक्ट नाही. अप्रॉक्सिमेशन का बरं करतो, कारण जेणेकरून आपल्याला एक रफ एस्टिमेट भेटावं. ठीक आहे, तुम्ही असे एडी वाकडी पण काय म्हणतात कशी पण कर काढू शकले असतं, पण तुम्ही काय केलं एक अप्रॉक्सिमेट स्मूथ कर काढले. ठीक आहे, याने काय करेल, याने काय होईल तुम्हाला एक अंदाज येईल की डेटा कसा स्प्रेड झालाय. येतं एक लक्षात.
म्हणून याला काय म्हणतात, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणतात. एवढं लक्षात द्या. ओके. तर आज आपण हिस्टोग्रामचं बघितलं. त्याच्यानंतर के डी काय आहे, ठीक आहे. मी माझ्या वेळेने मला जितकं तुम्हाला सांगता येईल तसं मी एक्सप्लेन केलं, ठीक आहे. भले तुमच्या समजा आता के डी समजलंच नाही, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. फक्त काही कन्सेप्ट लक्षात ठेवा की काही शक्यता दाखवतं, ठीक आहे. काय प्रोबॅबिलिटी डेन्सिटी येते, ठीक आहे. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करशाल, तुम्ही जितके डेटा सेट बघशाल तितका तुम्हाला अंदाज येईल. मला ह्या कन्सेप्ट समजायला, ठीक आहे, प्रत्येक गोष्टीचा मिनिंग समजायला मला जवळजवळ लागेल काहीतरी 4-5 दिवस तर लागेल. म्हणजे असं नाही की मी एकाच कटी बसले 3-4 तास दररोज, नाही. मी जितके डेटा सेट पाहिले तितका मला अंदाज येत गेला. आणि असं नाही की तुम्हाला एकाच डेटा सेटमध्ये अंदाज येईल. तुम्ही जर 4-5 डेटा सेट घेतले ना, तर तुम्हाला अंदाज येईल. नंतर तुम्ही जर क्रॉस क्वेश्चन केले आणि त्याला म्हटलं की असं नाही तर असं दाखव, हे नाही तर ते दाखव मला, तर तुम्हाला अंदाज येईल, ठीक आहे. नाही तर हे फक्त ॲबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट आहे, म्हणजे काय, मॅथमॅटिकल कन्सेप्ट आहे. जर तुम्ही त्याच्यात डोकं नाही लावलं तर, ठीक आहे. जर डोकं लावलं तर याचा रिअल लाईफ यूज केस आहे, ठीक आहे. येतंय लक्षात? ओके. तर चला, तुमची मी अटेंडन्स घेतो, ठीक आहे. पाहू बरं पोर्टल लाईव्ह आहे का नाही आपलं. गेटअप स्किल्स आहे का? नाही वाटतं, ठीक आहे. बरं मी तुमचा एक फोटो घेतो, ठीक आहे, अटेंडन्सचा. कोण लिहू नका करू फक्त. काही समजलं नसेल तर विचारा मला. ठीक आहे, चालेल. लेक्चर लिहू गेलं तरी चालतं मी.